चला, आज कोण कोण नवीन आहे? तुम्ही एक. आपला परिचय झालेला आहे पण. अच्छा, तू याच्या अगोदर नाही भेटलेली आहे नाही का? काय नाव आहे? अच्छा, काही प्रॉब्लेम असते. तू आज पहिल्यांदा आली? काल होती? अच्छा अच्छा. इकडे आज कोण आलं पहिल्यांदा? येस. काय नाव बेटा? अच्छा, येस. अच्छा, भेटायला आला होता का? ओके ओके. आणखी कोण? येस. चला, ओके. आपण सध्या ना इंट्रोडक्टरी पार्ट घेणार आहोत, जो इम्पॉर्टंट आहे, पण तो तुमचा कुठेतरी झालेला असेल अगोदर, बरोबर आहे? आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. अर्थात आम्हाला तर दररोज सांगायचं काम पडते ह्या गोष्टी आता, की तुमचे जे मित्र बाहेर एंट्रन्स वगैरे द्यायला जातात बघा, एंट्रन्सचा उद्देश काय असतो माहिती आहे का? आता सगळं कमर्शियल झालं आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना नाटक किंवा शो ऑफ करा. आमचे पण काही टीचर्स म्हणतात आपल्याला की आपणही करायचं, पण बघा ते नाटकं करण्यात काही अर्थ नाही. एंट्रन्सचा उद्देश काय असतो माहिती आहे का? की 200 विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत, त्यातले 50 घ्यायचे आहेत, त्यावेळेस एंट्रन्सची गरज असते. तर तुमच्याकडे 100 येऊन राहिले तरी तुमच्याकडे जागा खालीच आहे, तुमच्याकडे 500 येऊन राहिले तरी तुमच्याकडे जागा खालीच आहे. त्या एंट्रन्सला काही अर्थ नाही आहे. हे सगळ्यांना बकवासगिरी आहे. आणि मी अगोदरही बोललो, आताही सांगत आहे तुम्हाला, रेकॉर्ड पण होत आहे आज तो व्हिडिओ पण टाकून देईल मी, की इथून जे विद्यार्थी बाहेर जातात त्यांच्यापेक्षा थांबणाऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट खूप चांगले असतात. किरकोळ 2-3 एक्झाम्पल जर सोडून दिले, जे खूपच सेल्फ करत असतील, बरोबर आहे, तर थांबणाऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट दरवर्षी चांगले असतात जाणाऱ्यांपेक्षा. हा जो शिवा धुमाडेचा पोस्टर लागलेला आहे, फोटो लागलेला आहे, तुम्ही खाली पण पाहिलं असेल, तर त्याला जेई मेनमध्ये 99.77% फिजिक्समध्ये आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण 99.33% आहेत, आणि तो नीट्स प्रिपरेशन करणारा विद्यार्थी आहे. आणि जेईची लेवल नीटपेक्षा जास्त कुठल्याच मित्राला जे बाहेर गेलेले आहेत त्याच्या एवढे मार्क्स नाही आहेत. साफ उद्देश साफ झाला नाही का? जे बाहेर गेले त्याचे एवढे मार्क्स त्याच्या कुठल्याच मित्राला नाही आहेत. तर त्यामुळे तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. आणि हे जे वारं आहे तर ते वाहते वाहते, आणि ज्यावेळेस रिझल्टच्या वेळेस काम पडते ना, तर तुमचे ॲडमिशन्स खूप चांगल्या ठिकाणी होतात त्यांच्यापेक्षा. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या कोणाच्या डोक्यात येत असेल तर बिलकुल त्याची चिंता करायचं कारण नाही. फक्त तुम्ही तुमचं 100% देण्याचं ठरवा. ओके. तर चला, काल आपण ना थोडं लाईटबद्दल शिकलो. आणि काय शिकलो बघा, सध्या जे आहे ना आपल्याला फक्त इंट्रोडक्टरी पार्ट, जो जो तुमच्या इंटरेस्टचा असेल, तुम्हाला मला कॉमन माहिती असेल आपल्याला, तर त्या गोष्टी आपण सध्या डिस्कस करू. म्हणजे आपल्याला एक लेवल, विचाराची लेवल येऊन जाणार, आपली फ्रिक्वेन्सी मॅच होऊन जाणार. काल काय शिकवलं ते अगदी थोडक्यात आपण रिपीट करू. काल सुरुवातीला आपण पाहिलं रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. रिफ्लेक्शन म्हणजे काय? एखाद्या सरफेसवरून, बरोबर आहे, लाईट पुन्हा डायरेक्शन चेंज करून समोर निघून जाणे, म्हणजे बॅक येणे असं म्हणू शकतो तुम्ही. दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन. पण आपल्याला रिफ्लेक्शन म्हणजे काय हे स्टडी करण्याची एवढी गरज नाही आहे, बरोबर आहे. आपण मी एक डायग्राम काढतो, ती डायग्राम फक्त लक्षात ठेवायची, आणि ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टीचं काम पडलं तर ती बरोबर त्यामधून पिकअप करायची. पहा, हा झाला मिरर. या मिररला काढलेली ही झाली, यस, नॉर्मल. इट इज नॉर्मल ड्रॉन टू द मिरर. आता आपल्याला दाखवायचा इन्सिडेंट रे, हे झालेलं आहे सर्व 10th पर्यंत. हा जो तुम्ही काढला हा काय झाला? इन्सिडेंट रे. याला मी IR दाखवतो. IR मीन्स इन्सिडेंट रे. आणि अँगल मेड बाय द इन्सिडेंट रे विथ नॉर्मल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि अँगल मेड बाय द रे विथ सरफेस इज कॉल्ड एज ग्लॅन्सिंग अँगल. हा जो अँगल आहे या अँगलला काय म्हणतात? कोणता? ग्लॅन्सिंग अँगल. समजा तुम्हाला म्हटलं असेल की ग्लॅन्सिंग अँगल आहे थिटा इक्वल टू 30 डिग्री, अँगल ऑफ इन्सिडन्स किती असेल सांगा पटकन. मला सांगा, टोटल किती आहे? टोटल किती आहे? 90. मग हा जर 30 डिग्री झाला तर राहिला किती? 60 डिग्री. मग कधी कधी ग्लॅन्सिंग अँगल दिलेला असतो. ग्लॅन्सिंग अँगल इज द अँगल मेड बाय द रे विथ सरफेस. या रेनी सरफेस सोबत जो अँगल केला दॅट अँगल इज कॉल्ड एज
glancing angle, and if glancing angle is given and we have to obtain angle of incidence. क्लिअर होत आहे. ग्लॅन्सिंग अँगल जर दिला असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स काढायचा असेल तर तुम्हाला 90 मधून तो ग्लॅन्सिंग अँगल काय करायचा आहे, 90 मायनस 30 इक्वल टू काय होणार, 60 डिग्री. ओके, तर हा एक पार्ट झाला. दुसरं पहा, हा झाला इन्सिडेंट रे. आता हा रे रिफ्लेक्ट होणार आहे. सो दिस इज रिफ्लेक्टेड रे, याला म्हणू आपण आर आर. आर आर फॉर रिफ्लेक्टेड रे. ओके, and this angle made by the reflected ray with normal is called as angle of reflection. आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय पाहायचं आहे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये मी तुम्हाला 3 पॉइंट सांगितले होते, तुम्ही सांगितले होते मला. तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन मधला पहिलं स्टेटमेंट किंवा पहिला पॉइंट काय असतो माहिती आहे, 10th पर्यंत झालेलं आहे कुठेतरी. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सारखे असतात. जेवढा हा आय असतो तेवढाच हा आर असतो. आय आणि आर नेहमी सारखेच असतात, लक्षात ठेवा. ऑलवेज अँगल ऑफ इन्सिडन्स इज सेम ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणून पहिला पॉईंट आपण लिहू शकतो, अँगल ऑफ इन्सिडन्स इज सेम ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दोन्ही अँगल कसे असतात, सारखे. सो वी कॅन रिप्लेस आय बाय आर और आर बाय आय. तुम्ही आयच्या जागी आर लिहू शकता, आरच्या जागी आय लिहू शकता. पॉइंट. दुसरा पॉइंट काय लिहिलं होतं आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये, तू सांग आता. येस, ओके, व्हेरी नाईस. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल एकाच प्लेन मध्ये. एक प्लेन समजते ना, बोर्ड जसं एक प्लेन आहे, इन्सिडेंट रे त्याच प्लेन मध्ये आहे, नॉर्मली त्याच प्लेन मध्ये, आणि रिफ्लेक्टेड रे सुद्धा त्याच प्लेन मध्ये आहे. म्हणून इन्सिडेंट रे बरोबर आहे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल बरोबर आहे, आर इन सेम प्लेन, एकाच प्लेन मध्ये असतात. कळते. आणि आणखी एक सांगितला होता, कोणसा, तुम्ही ना बोलत चला, बोलणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि चुकायला घाबरू नका. बोलाल तर मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि कम्फर्टेबल वाटायला लागेल. गौरी, कोण कोणाच्या अपोजिट, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. नॉर्मलच्या अपोजिट साईडला, ही नॉर्मल आहे ना, एका साईडला इन्सिडेंट रे आहे तर दुसऱ्या साईडला रिफ्लेक्टेड रे आहे. सो इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे lie on opposite sides of the normal. Okay, so incident ray and reflected ray are on opposite sides of the normal. On opposite sides of normal, यालाच काय म्हणतो आपण, लॉ ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर आहे. आणि नंतर मी आणखी एक पॉइंट सांगितला होता, डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे समजा एक रे आहे, हा असा आला पण इकडे सरळ न जाता असा इकडे निघून गेला, म्हणजे तो काय झाला, त्याच्या पाथपासून डेव्हिएट झाला. शब्दांवरून मिनिंग काढायचा प्रयत्न करा. बरोबर आहे. मग हा रे असा आला होता पण इथे हा सरळ निघून न जाता काय झाला, वर गेला, म्हणजे हा काय झाला, डेव्हिएट झाला. सो दिस अँगल इज अँगल ऑफ डेव्हिएशन. त्याला डिफाईन कसं कराल, अँगल मेड बाय द रिफ्लेक्टेड रे विथ ओरिजिनल पाथ. त्या रिफ्लेक्टेड रेने ओरिजिनल पाथ सोबत जेवढा अँगल केला असेल, अँगल मेड बाय रिफ्लेक्टेड रे विथ ओरिजिनल पाथ. हा ओरिजिनल पाथ आहे ना, इन्सिडेंट रे. अँगल मेड बाय द रिफ्लेक्टेड रे विथ इन्सिडेंट रे म्हणा किंवा ओरिजिनल पाथ म्हणा, हा जो अँगल आहे, धिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ डेव्हिएशन. शब्द तुमच्यासोबत बोलले पाहिजे. डेव्हिएट समजते ना, जो ऍक्च्युअल पाथ होता तो त्याने डेव्हिएट केला. सो दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ डेव्हिएशन. कोण सांगेल, आय, आर आणि डेल यांच्यामध्ये रिलेशन तुम्हाला सांगेल. मला सांगा, या तिन्ही अँगलची सम किती होणार. हा, दिस इज आय, दिस इज आर आणि दिस इज डेल. तिन्ही अँगलची सम 180 असेल ना. म्हणून तुम्ही काय लिहू शकता, बरोबर, आय प्लस आर प्लस डेल इक्वल टू 180 डिग्री. आय आणि आर सारखेच आहेत. आरला तुम्ही आय लिहिलं तर काय लिहिता येणार, टॉईस आय प्लस डेल इक्वल टू 180. सो डेल इक्वल टू काय लिहिता येणार, 180 मायनस टॉईस आय, किंवा डेल कॅन बी रिटन ॲज 180 मायनस टॉईस आर. कारण आय आणि आर सेम आहेत. दिस इज डेव्हिएशन, अँगल ऑफ डेव्हिएशन. ओके.
माझा सध्या तुम्हाला शिकवायचा उद्देश एवढाच आहे की लहान लहान गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजेत, आपली फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे. आणि ह्या गोष्टीचं तुम्हाला लहान लहान शब्द असतात पण आपण त्यावर विचार केलेला नसतो, याचं तुम्हाला यूज टू झाले पाहिजेत तुम्ही. ओके. नंतर आपण पाहिलं होतं रिफ्रॅक्शन. काय पाहिलं होतं? थोडा रिस्पॉन्स देत चला. काय पाहिलं होतं आपण? रिफ्रॅक्शन. कोण सांगेल रिफ्रॅक्शन? बिंदास राहत, सगळ्यांना माहिती आहे रिफ्रॅक्शन, असं कोणीच नाही आहे रिफ्रॅक्शन माहित नाही. ओके. सगळ्यांना रिफ्रॅक्शन माहिती. सगळ्यांकडे विंडोज आहेत, विंडोला ग्लास लावलेला आहे, विंडोच्या पलीकडून लाईट विंडोमधून आपल्याकडे येतो, बरोबर आहे. मग जेव्हा लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो, विंडोच्या पलीकडे काय आहे? एअर. विंडो काय झाला? ग्लास. मग लाईट काय झाला? एअरमधून ग्लासमध्ये आला. किंवा तुमच्याकडे हौद भरलेला आहे पाण्याचा आणि लाईट त्याच्या आतमध्ये एंटर झाला, किंवा आपण पाणी पितो तर आपल्याला त्या प्याल्यामध्ये काय दिसते ना, दिसते म्हणजे त्या प्याल्यामधून जो रे आहे तो आपल्या डोळ्यापर्यंत आला. म्हणजे अगोदर लाईट कुठे होता? प्याल्याच्या आतमध्ये, पाण्याच्या आतमध्ये. नंतर तो कुठे आला? एअरमध्ये. किंवा अगोदर होता एअरमध्ये, नंतर कुठे गेला? पाण्याच्या आतमध्ये गेला. जेव्हा लाईट रे ट्रान्सपरंट मीडियम चेंज करतो, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो, दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. सो चेंज इन मीडियम ऑफ द लाईट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. ओके. कळलं का? तुम्ही कसंही म्हटलं तरी चालेल, जेव्हा लाईट रे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो, दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. आणि तुम्ही आता असं नका करू इंग्लिश मराठी नाही, तुम्ही कॉन्सेप्टकडे लक्ष द्या. कधी मी अर्ध सेंटेन्स इंग्लिशमध्ये सांगेल, अर्ध मराठीमध्ये सांगेल, वी डोंट केअर, बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा आपला फोकस कुठे असला पाहिजे? मेन आयडिया काय आहे, मेन कॉन्सेप्ट काय आहे. ओके. आणि आता इथे आपल्याला काय काम पडेल बघा. समजा हा एक ग्लास स्लॅब, काय घेतला आपण? ग्लास स्लॅब घेतला. ग्लास स्लॅब समजते ना, ग्लास आहे किंवा वॉटर काय म्हणू आपण, वॉटर बॉडी असेल एखादी, ग्लास स्लॅब आहे. यावर सुद्धा आपल्याला काय काढता आली? एक ही काय झाली? ग्लास स्लॅबवर काढलेली नॉर्मल, बरोबर आहे. वरतं जे आहे ते एअर आहे. एअरला तुम्ही म्हणू शकता रेअरर मीडियम. काय? रेअरर मीडियम. आणि हा जो ग्लास आहे, या ग्लासला तुम्ही काय म्हणू शकता? डेन्सर मीडियम. हे तर समजते ना, एअर आहे तर रेअरर मीडियम आहे, ग्लास आहे तर डेन्सर मीडियम. इज दॅट क्लिअर? आता मग मला सांगा तुम्ही, आपण प्रत्येक गोष्ट पाठ करतो, यात काय पाठ करायचं होतं? हे तर मस्त स्टोरी सारखं लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आता इथे एक रे इन्सिडेंट झाला. ओके. तर हा काय झाला? इन्सिडेंट रे. हा रे इन्सिडेंट झाला. हा जो अँगल असेल, दिस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. याला काय म्हटलं होतं मी? व्हॉट इज द नेम ऑफ दिस अँगल? अँगल मेड बाय द रे विथ सरफेस, ग्लॅन्सिंग अँगल. त्याला काय म्हटलं होतं आपण? ग्लान्सिंग अँगल. जनरली ग्लान्सिंग अँगल दिलेला नसतो, त्याचं काम नाही पडत, पण दिला जाऊ शकतो. हा झाला ग्लान्सिंग अँगल, बरोबर आहे. आणि हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. आता हा जो लाईट रे आहे, इट इज इन्सिडेंट रे. आता हा या दुसऱ्या मीडियम मध्ये जाणार, दुसऱ्या मीडियम मध्ये जाणार, त्याचं काय झालं? आता रिफ्रॅक्शन झालं. सो दिस रे इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टेड रे. इट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टेड रे. And angle made by the refracted ray with normal is called as angle of refraction, not reflection. पहिला काय? हा तर अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, पण पहिले आर काय होता? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इथला आर काय आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इजंट इट? ओके. आता बघा, तुम्हाला माहिती असेल की व्हेन रे ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, रे बेंड टुवर्ड्स नॉर्मल. हा कुणीकडे बेंड होतो? नॉर्मलकडे. म्हणजे आर हा आय पेक्षा कमी असतो की जास्त असतो? कमी असतो. जर उलट झालं असतं, इथे समजा सोर्स असता, हा रे इकडे गेला असता, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, असाच गेला असता. लाईटचा जो पाथ आहे ना, तो रिट्रॅसेबल असतो. रिट्रॅसेबल म्हणजे इथे सोर्स आहे, इथे ऑब्झर्वर आहे, हा असा आला. समजा ऑब्झर्वर म्हणजे आपला डोळा इथे आहे, सोर्स इथे आहे, हा झाला रे. आणि जर तुम्ही यांना इंटरचेंज केलं, सोर्स इथे ठेवला आणि ऑब्झर्वर इथे ठेवला, रेचा पाथ बदलणार नाही. सो लाईट रेज आर रिट्रॅसेबल. लाईट पाथ जे कसे असतात ते रिट्रॅसेबल, म्हणजे तुम्ही सोर्स आणि ऑब्झर्वर यांना काय करू शकता? इंटरचेंज, पाथ बदलणार नाही. म्हणून जर रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये गेला तर आर आय पेक्षा कमी होतो. उलट झालं तर
उलट झालं तर उलट म्हणजे काय की इथे काय आहे, खाली एअर आहे असं विचार करा. खाली एअर आहे आणि वरतं आहे वॉटर. हे पूर्ण वॉटर भरलेलं आहे, हे वॉटर आहे. मला सांगा आता एअर कोणतं मीडियम झालं? एअर कोणतं मीडियम आहे? रेअरर मीडियम, बरोबर. वॉटर कुठलं मीडियम झालं? येस, डेन्सर मीडियम. आणि इथे काढली तुम्ही नॉर्मल आणि तुम्हाला म्हटलं की हा आहे इन्सिडेंट रे. आता इन्सिडेंट झाला म्हणून याला इन्सिडेंटच म्हणावं लागेल ना. आता कुणीकडे चालला? वॉटरमध्ये चालला म्हणजे कुणीकडे चालला? डेन्सर मीडियम मध्ये, बरोबर आहे. पण डेन्सर मीडियम मध्ये जाताना काय होणार? इट बेंड टुवर्ड्स नॉर्मल, पण परत हा नॉर्मल कडे बेंड होणार, असं होणार, बरोबर आहे. तुम्ही उलट करा. समजा तुम्ही असं केलं की हा झाला इन्सिडेंट रे. इन्सिडेंट कुठून झाला? आता इन्सिडेंट कुठून झाला? कोणत्या मीडियम मधून? डेन्सर मीडियम मधून. आता कुठे चालला तो? रेअरर मीडियम कडे. जर डेन्सर कडे पासून दूर जात असेल तर, सॉरी, रेअरर मध्ये जात असेल तर नॉर्मल पासून दूर पाठवा. समजलं का? वरत काय आहे? एअर. खाली काय आहे? ग्लास. रे कुणीकडे झुकवायचा? नॉर्मल कडे. याच्या उलट असतं. वरत काय आहे? डेन्सर मीडियम, ग्लास किंवा वॉटर असलं तरी चालेल. खाली काय आहे? बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. हा जो रे आहे हा काय होणार? नॉर्मल पासून दूर जाणार. पॉइंट क्लिअर झाला? लहान लहान गोष्टी आहेत पण त्या क्लिअर पाहिजे. कळलं का? आता हे काय लक्षात ठेवाल का तुम्ही? एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा रे डेन्सर मीडियम कडे जातो तो नॉर्मल कडे झुकतो. त्याच्या उलट असेल तर उलट करतो. हे वेगळं लक्षात आणि ते वेगळं लक्षात, टेन्शन असं करायची गरज नाही. लक्षात राहील. सो वेन एव्हर रे गोज फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंड टुवर्ड्स नॉर्मल, बरोबर आहे. वेन इट गोज फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. या केसमध्ये आर जास्त असणार आय पेक्षा आणि त्या केसमध्ये आर कमी असणार आय पेक्षा. समजलं का? ऑब्झर्वेशन पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत ना ज्या आपण काय करतो माहिती आहे का? आता तुम्ही 10th पर्यंत काय केलं? जेवढं लिहिलं तेवढंच वाचलं. आता तुम्हाला तसं नाही करायचं. तुम्हाला खूप ऑब्झर्व करायचं आहे आणि त्या ऑब्झर्वेशनवर तुमच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनची ॲबिलिटी डेव्हलप होणार की तुम्हाला कसे सोडवता येते. ओके. इथे परत आपण अँगल ऑफ डेव्हिएशन घेतलं. हा जो रे आहे सरळ आला, बरोबर आहे. आणि हा सरळ निघून न जाता, इकडे निघून न जाता हा बेंड झाला. बेंड झाला म्हणजे हा काय झाला? डेव्हिएट झाला. पहिल्या केसमध्ये डेव्हिएशन अँटी क्लॉकवाईज होतं आणि या केसमध्ये डेव्हिएशन क्लॉकवाईज आहे. नाही तर मग आपण ऑब्झर्वच नाही केलं. रिफ्लेक्शन मध्ये डेव्हिएशन कसं होतं? अँटी क्लॉकवाईज. तो रे खाली न जाता वर शिफ्ट झाला होता. वर जाणे म्हणजे अँटी क्लॉकवाईज. आणि हा खाली शिफ्ट झाला म्हणजे कसं आहे याचं डेव्हिएशन? क्लॉकवाईज. कोणत्या अँगलला पॉझिटिव्ह घेतात आणि कोणत्या अँगलला निगेटिव्ह घेतात माहिती आहे का तुम्हाला? मी एक होमवर्क देऊन ठेवतो तुम्हाला. माहिती असेल तर सांगा. बघा, समजा असं आहे, आपण अँगल असा मोजायला सुरुवात केली एक, बरोबर आहे. दुसऱ्या केसमध्ये आपण अँगल असा मोजायला सुरुवात केली. हा एक्स ॲक्सिस. तो कोणत्या अँगलला पॉझिटिव्ह घ्यायचा? बघा एक असते ना, जसं इकडे जर पॉझिटिव्ह घेतलं तर या डायरेक्शन निगेटिव्ह घेतो आपण. समजा हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, हा काय झाला? निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. हा झाला पॉझिटिव्ह ॲक्सिस, हा काय झाला? निगेटिव्ह ॲक्सिस. तसं अँगलची असते. एका डायरेक्शनने मोजला तर पॉझिटिव्ह, दुसऱ्या डायरेक्शनने मोजला तर निगेटिव्ह. विचार केला होता का कधी? मग कोणत्या डायरेक्शनने पॉझिटिव्ह कोणत्या डायरेक्शन निगेटिव्ह माहिती आहे का? सारखं घेणार नाहीत ना. घेतलंय तर मग ते इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे. माहिती आहे का कोणाला? उद्याचं होमवर्क आहे. मला सांगा यापैकी हा झाला पहिला पाथ. क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. घड्याळाचे काटे असे फिरतात का? कसे फिरतात? असे फिरतात ना. हा क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. हा काय झाला? क्लॉकवाईज, बरोबर आहे. तर क्लॉकवाईज, पहिला आहे क्लॉकवाईज आणि दुसरा कसा आहे? अँटी क्लॉकवाईज. कोणाला पॉझिटिव्ह घ्यायचं? म्हणजे घड्याळाचे काटे जे फिरतात ते पॉझिटिव्ह अँगल करतात की निगेटिव्ह अँगल करतात? बरोबर आहे. जनरली आपल्याला काय वाटतं, सरळ असेल तर पॉझिटिव्ह, उलटे असतील तर निगेटिव्ह. पण शोधायचं एकदा की क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घ्यायचा की? क्वेश्चन समजला का? काटा फिरणार ना घड्याळाचा, बरोबर आहे. किंवा एखादा पॉइंट आहे, हा एक पॉइंटर आहे आणि हा पॉइंटर एक तर इकडे जाणार किंवा इकडे जाणार, बरोबर आहे. किंवा असा अँगल घ्या, हा अँगल हा इकडे गेला. इकडे गेला म्हणजे हा कसा मूव्ह झाला? अँटी क्लॉकवाईज. आणि तो जर इकडे धावला असता तर कसा मूव्ह झाला असता? क्लॉकवाईज. मग कोणता पॉझिटिव्ह घ्यायचा? हा तरी काहीतरी अँगल आहे, हाही काहीतरी अँगल आहे,
बरोबर आहे. हा अँटी क्लॉकवाईज आहे, हा क्लॉकवाईज आहे. कोणता पॉझिटिव्ह घ्यायचा आणि कोणता निगेटिव्ह घ्यायचा, हे झालं तुमचं होमवर्क. करता येईल. गुगलवर शोधायचं, हे तर तुम्हाला कुठे सापडणार नाही. पुस्तक कुठे, गुगल करायचं आहे ना. ओके, तर आपण पाहत होतो इथे डेव्हिएशन, इथला अँगल ऑफ डेव्हिएशन कसा आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. आणि तिथला अँगल ऑफ डेव्हिएशन काय होता, अँटी क्लॉकवाईज. कुठला, रिफ्लेक्शन मधला अँटी क्लॉकवाईज होता आणि रिफ्रॅक्शन मधला क्लॉकवाईज आहे. मला सांगा, रिफ्रॅक्शन मधला नेहमी क्लॉकवाईजच राहणार का? हे कोणतं मीडियम आहे, डेन्सर आहे म्हणून क्लॉकवाईज झाला. खालचं रेअरर असतं तर अँटी क्लॉकवाईज झालं असतं. खूप साऱ्या गोष्टी असतात विचार करायला. तुम्ही आता विचार करू न शिका. एक गोष्ट तुम्हाला दिसणार, तुम्ही जेवढा विचार केला आहे त्याच्यापेक्षा 10 पॉईंट जास्त कोणातरी जवळ असतील, है ना. तर हे डिपेंड करते खालच्या मीडियमवर. समजा तुम्ही आता काय केलं, वरतं ठेवला ग्लास. आता विचार करा, वरतं काय ठेवला, ग्लास. हे पूर्ण ग्लास आहे वर इयरच्या ऐवजी, आणि खाली जे आहे वरतं ग्लास आणि खाली जे आहे ते वॉटर आहे. हे आहे वॉटर. मला सांगा कोणतं डेन्सर आहे, ग्लास डेन्सर की वॉटर डेन्सर? डेन्सिटी कोणाची जास्त, ग्लास की वॉटर? ग्लासची. ग्लास डेन्स्ड असतो ना वॉटरपेक्षा, मग ग्लासची डेन्सिटी जास्त आहे. मग आता रे कुणीकडून कुणीकडे जातो, ग्लास आहे हा काय झाला, डेन्सर मीडियम. वॉटर आहे हा काय झाला, रेअरर मीडियम. नाउ द रे गोज फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, देन इट्स गोज अवे फ्रॉम नॉर्मल. हा नॉर्मल पासून काय होणार, दूर जाणार, असा कळायला पाहिजे. गुलाबी निघाला, इट गोज अवे फ्रॉम नॉर्मल. थोडंसं आणखी बेंड करू आपण याला. हा सिलेक्ट केलं का गुलाबी? हा, काय माहित काय झालं. ओके, इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. ओके, हा काय झाला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता डेव्हिएशन पहा बरं, डेव्हिएशन कसं काढणार. पहिला जो रे होता त्याला काय करा, पहिल्या रेला काय करा, कंटिन्यू करा, एक्सटेंड करा. बरोबर आहे. आणि हा असा जायला पाहिजे होता, पण हा असा न जाता वर गेला. इथे डेल कसा आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. कळलं का? म्हणून असं नाही करायचं की तो क्लॉकवाईज असतो आणि अँटी क्लॉकवाईज असतो म्हणून. डिपेंड करते तो कुठल्या मीडियम मध्ये जातो. वेन इट गोज इन डेन्सर मीडियम देन इट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. वेन इट गोज इन रेअरर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. समजलं का? ओके. पण आपला मेन पॉईंट होता, परत आपण दुसरी डायग्राम कडू. आपला मेन पॉईंट होता अँगल ऑफ डेव्हिएशन काढायचा कसा. ओके, कुठल्या बाबतीत, कुठल्या बाबतीत, रिफ्रॅक्शनच्या बाबतीत. ओके, आणि हा नेहमी आपण समजण्यासाठी हा ग्लास स्लॅब घेऊ. याला काय काढली, नॉर्मल काढली. हा काय झाला, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि हे समजा वरतं काय आहे, इयर, आणि खाली काय आहे, ग्लास म्हणजे डेन्सर मीडियम. आणि हा रे बेंड झाला. हा काय झाला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा असा जायला, हा झाला ओरिजिनल पाथ, हा झाला बेंड. याला काय म्हटलं होतं, अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि कोण सांगेल व्हॉट इज द रिलेशन बिटवीन अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ डेव्हिएशन? येस, अपोजिट अँगल घेतले होते. कुठले बघा, लक्ष द्या इकडे. हा, आणि ही रेषा पहा, कंटिन्यू करा. हा पूर्ण अँगल आणि हा पूर्ण अँगल, दे आर अपोजिट अँगल. अपोजिट अँगल समजते ना. हा किती आहे, आय, आणि हा टोटल किती आहे, हा आर, आणि हा डेल. त्यांचे काय करावं लागणार, सम, ऍडिशन. म्हणून आपल्याला काय लिहिता येणार, आय इक्वल टू आर प्लस डेल. पण आपल्याला तर डेल पाहिजे, सो डेल इक्वल टू आय मायनस आर. आय दिला असेल आणि आर दिला असेल तर काय काढता येतो, डेल काढता येत. बरोबर आहे. आणि तुम्ही एक आणखी लक्षात ठेवा, लाईटचा जो स्पीड आहे ना, तो स्पीड जो आहे, जेवढं मीडियम डेन्सर होणार तेवढा स्पीड कमी कमी होत जाणार. लाईटचा स्पीड जेवढं मीडियम डेन्सर होणार, लाईटचा स्पीड गो ऑन, स्पीड ऑफ द स्पीड ऑफ द लाईट गो ऑन डिक्रीजिंग वेन डेन्सिटी ऑफ द मीडियम इन्क्रीजेस. बरोबर आहे, समजलं का? साऊंडचं तसं नसते बघा, लाईटही वेव्ह आहे, साऊंडही वेव्ह आहे. काय म्हटलं मी, लाईट सुद्धा वेव्ह आहे, साऊंड सुद्धा वेव्ह आहे. जर मीडियमची डेन्सिटी वाढली तर साऊंडचा स्पीड वाढत जातो. पण लाईटचं तसं नसते. मीडियमची डेन्सिटी वाढली, याला ऑप्टिकल डेन्सिटी म्हणतात. मीडियमची डेन्सिटी वाढली तर लाईटचा स्पीड कमी होत जातो. एअरमध्ये सर्वात जास्त,
वॉटरमध्ये थोडा कमी, ग्लासमध्ये आणखी कमी, डायमंडमध्ये आणखी कमी. म्हणजे जेवढी डेन्सिटी वाढत वाढत जाणार लाईटचं स्पीड कमी होत जाणार. व्हॉट अबाउट साऊंड? जेवढी डेन्सिटी वाढत जाणार साऊंडचा स्पीड वाढत जाणार. एअरमधला साऊंडचा स्पीड जवळपास तुम्ही घेता 340 मीटर पर सेकंड. कोणाचा स्पीड? साऊंडचा स्पीड. कुठला? एअरमधला. किती? 340 मीटर पर सेकंड. तुम्ही एखादा पोल आहे, लोखंडी पोल आहे आयर्नचा, त्याला जर तुम्ही एका समजा आयर्न बार आहे आणि इथे जर तुम्ही हॅमर्ड केलं किंवा टिकटक वाजवलं, हा साऊंड दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचतो ना. कान लावला आपण तर येतो आपल्याला ऐकायला. इथला स्पीड ट्रिमेंडस असतो. हा असतो जवळपास 1500 मीटर पर सेकंड. याच्या बघा किती पट आहे. बरोबर आहे. हा कुठला? एअर मधला. हा कुठला आहे? आयर्न रॉड मधला. समजलं का? इथे एअरची डेन्सिटी कमी आहे, एअरची डेन्सिटी जास्त आहे. तर साऊंडच्या लाईटच्या बाबतीत वेगळं असते स्पीडचं बिहेवियर. बरोबर आहे. लाईटचं काय होते? जशी डेन्सिटी वाढते तसा लाईटचा स्पीड कमी होतो. आणि साऊंडचं जशी डेन्सिटी वाढते तसं साऊंडचा स्पीड सुद्धा वाढते. तुम्हाला व्हाईट असो आपल्याला साऊंडमध्ये शिकायला मिळेल. पण तुम्हाला ऍटलिस्ट एवढं माहित असलं पाहिजे की लाईटही वेव्ह आहे आणि साऊंडही वेव्ह आहे. पण अबाउट डेन्सिटी लाईटचं बिहेवियर वेगळं आहे आणि साऊंडचं बिहेवियर वेगळं आहे. डेन्सिटी जर वाढली तर लाईटचा स्पीड कमी कमी होत जातो. पण व्हॉट अबाउट साऊंड? डेन्सिटी वाढली तर साऊंडचा स्पीड वाढत वाढत जातो. आणखी एखादा मेटल घेतला त्याची डेन्सिटी आणखी जास्त असेल तर साऊंडचा स्पीड आणखी जास्त. तुम्हाला आता म्हटलं की एक समजा एक वुडन बार आहे, एक लाकडाचा एक कोणका आहे आणि एक हा आयर्नचा आहे. हा आयर्नचा आहे आणि कुठला साऊंडचा स्पीड जास्त असेल? कोणाची डेन्सिटी जास्त आहे? आयर्नची. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढा साऊंडचा स्पीड जास्त. इथला साऊंड फास्ट ट्रॅव्हल होणार आयर्न मधला, हा स्लो ट्रॅव्हल होणार. समजलं का? सो डेन्सिटीवर स्पीड डिपेंड असतो. डेन्सिटीवर काय डिपेंड असतो? स्पीड डिपेंड असतो. आणि म्हणून स्पीड हा कुठल्या मीडियम मधून वेव्ह ट्रॅव्हल होतात त्यावर डिपेंड असतो. मग लाईट असो की साऊंड असो, कशावर डिपेंड असते? कुठल्या मीडियम मधून लाईट ट्रॅव्हल होतात त्यावर स्पीड डिपेंड असतो. आणखी तुम्ही ऐकलं असेल की साऊंड असो की लाईट असो, इट पॉजेस फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी माहिती आहे का तुम्हाला काय आहे? फ्रिक्वेन्सी माहिती आहे का? फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ. थोडक्यात आपण पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ पाहू. पहा, तर पहिल्यांदा आपण पाहू वेव्ह. अगदी सिंपल वेव्ह पाहू आपण. पहा, तुम्ही एक दोरा घेतला, हा दोरा घेतला, त्याला तुम्ही फिक्सअप केलं आणि ह्या एंडला तुम्ही व्हायब्रेट केलं, यामध्ये अशी वेव्ह तयार होईल. काढता ना तुम्ही असं? चला, तर काय तयार झाली यामध्ये? तर काय तयार झाली? यालाच तुम्ही काय म्हणता? वेव्ह. ओके. आणि ही वेव्ह आणखी मला वाढवता येणार, याला वाढवायचं झाल्यास तर ही अशी वेव्ह तयार झाली. सारखे सारखे दाखवायला पाहिजे, काढताना थोडे कमी जास्त निघतात. याला काय म्हणता तुम्ही? क्रिस्ट है ना. याला काय म्हणता? ट्रफ. आहे की नाही? झालं की नाही आहे वेव्ह? 10वी पर्यंत कुठे? बरं, अशा आकाराची जी आहे दॅट इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणता तुम्ही? वेव्ह म्हणतात. बरोबर आहे. वेव्ह मध्ये जो वरचा पॉइंट असतो त्याला काय म्हणतात? क्रिस्ट. आणि खालचा जो पॉइंट असतो त्याला काय म्हणतात? ट्रफ. वेव्ह कशाची बनलेली आहे? क्रिस्ट अँड ट्रफ. क्रिस्ट अँड ट्रफ कशाची बनलेली आहे? क्रिस्ट अँड ट्रफची. हे तर समजते ना. दोऱ्यामधली वेव्ह घेऊ आपण. आता वेव्हचे टाईप असतात, आपल्याला त्याच्याकडे जायची गरज नाही आहे सध्या. वेव्ह लक्षात आलं? ओके. आता बघा, दोन क्रिस्ट मध्ये जेवढं अंतर आहे दॅट इज कॉल्ड लॅम्बडा, किंवा दोन ट्रफ मध्ये जेवढं अंतर आहे दॅट इज कॉल्ड लॅम्बडा. आणि या लॅम्बडाला म्हणतात वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. लॅम्बडाला काय म्हणतात? वेव्हलेंथ ऑफ वेव्ह. आणि कशाने दाखवतात? लॅम्बडा. एवढं समजलं? वेव्हलेंथ म्हणजे काय? वेव्ह येते डोळ्यासमोर, वरच्या टोकांना काय म्हणतात? क्रिस्ट. खालच्या टोकांना काय म्हणतात? ट्रफ. दोन क्रिस्ट मधलं अंतर तेवढंच असते, दोन ट्रफ मधलं अंतर मोजलं तरी सेमच असते. दोन जवळजवळच्या क्रिस्ट मध्ये जेवढं अंतर असेल किंवा दोन जवळजवळच्या ट्रफ मध्ये जेवढं असेल दॅट इज कॉल्ड एज वेव्हलेंथ. एवढं समजलं का? वेव्हलेंथ पॉइंट समजला? कशामधलं अंतर? वेव्ह ज्यावेळेस ट्रॅव्हल होते, वेव्हच्या दोन क्रिस्ट मधलं अंतर किंवा वेव्हच्या दोन ट्रफ मधलं अंतर जेवढं असेल दॅट इज कॉल्ड एज वेव्हलेंथ. पाठ करायची गरज नाही आहे. वेव्हलेंथ म्हटलं की काय डोळ्यासमोर घ्यायची? वेव्ह डोळ्यासमोर घ्यायची. वरच्या पॉइंटला काय म्हणायचं? क्रिस्ट. खालच्या पॉइंटला काय म्हणायचं? ट्रफ. वरचे पॉइंट दोन जवळजवळचे घ्यायचे, त्यांच्यामधलं अंतर वेव्हलेंथ. वेव्हलेंथ दाखवतात कशाने? त्याला म्हणतात लॅम्बडा. काय?
पहिल्यांदाच ऐकला का लॅमडा? त्याच्या अगोदर नाही ऐकला का? हा, शेमडा ऐकलं असेल. तर आहे ना, लॅमडा नाही ऐकलं. पहिल्यांदा ऐकलं का लॅमडा? कोणी कोणी पहिल्यांदा ऐकलं लॅमडा? ऐकलं ना? ओके. काही नवीन नाही ना? ओके. नाही तर मग सिम्बॉलच नवीन आला. कळलं? हे काय झाली? वेव्हलेंथ. मला सांगा आता, मी समजा एखादी वेव्ह काढली, तुम्हाला म्हटलं हे अंतर सांगा. सांगा बरं, कोण सांगेल? समजा या वेव्हची वेव्हलेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि 1 2 3 4 5 हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे बी. तुम्हाला म्हटलं ए आणि बी पॉईंट मधलं अंतर सांगा. वेव्हची वेव्हलेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर फॉर एक्झाम्पल. बरोबर आहे. याचा आता 10 सेंटीमीटर म्हणजे कशामधलं अंतर? क्रिस्टमधलं अंतर. हे किती आहे? 10. हे किती? 10. हे किती? 10. हे किती? मग किती झालं? 50. पण मग का नाही सांगता आलं तुम्हाला? बघा, पाठ करण्यात काही अर्थ नाही, त्याला वापरता आलं पाहिजे. वेव्हलेंथ म्हणजे काय? ह्या दोन टोकांमधलं अंतर जे असते त्याला काय म्हणतो आपण? वेव्हलेंथ. वेव्हलेंथ किती म्हटली? 10 सेंटीमीटर. हे अंतर किती झालं? 10. दुसरंही काय असणार? 10. मग पाहायचं 10 किती आहेत. समजलं का? व फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ 5 आहेत. मग टोटल अंतर काय झालं? हे 10 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर. म्हणून काय करणार? 5 × 10. 5 × 10 म्हणजे किती? 50 सेंटीमीटर. समजलं का आता? समजा असं केलं असतं तर तुम्हाला म्हटलं असतं या पॉईंट मधलं अंतर सांगा. हा, मग हे जर 10 आहे पूर्ण, तर हे किती असणार? 5. बरोबर आहे. मग काय झालं असतं? 10 + 10 + 5 किती? 25. असं काही करता आलं पाहिजे. आणि समजा असं विचारलं असतं तर तुम्हाला म्हटलं असतं या पॉईंट मधलं अंतर सांगा. हा झाला पी आणि हा झाला क्यू. सांगा बरं पटकन. पी आणि क्यू मधलं अंतर. हे अंतर काय असते? वेव्हलेंथ. हे अंतर काय असते? वेव्हलेंथ. हे आहे वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा, लॅम्बडा आणि लॅम्बडा म्हणजे किती होणार? 3 लॅम्बडा. समजलं का? म्हणून या पी आणि क्यू मधलं अंतर काय झालं? 3 टाइम्स लॅम्बडा. सो 3 टाइम्स लॅम्बडा किती आहे? 10. सो इट इज 30 सेंटीमीटर. समजलं का? व्हेरी सिंपल ऍप्लिकेशन. अप्लाय तर करताच आलं पाहिजे. तुम्ही भुलून जाता की डेफिनेशन पार्ट केले, लिहून टाकले. डेफिनेशन पार्ट करायचे कोणत्याही ठिकाणी अप्लाय करता आलं पाहिजे. तुम्हाला काय म्हणतील माहिती आहे का? एक ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता पहा, हे झालं वेव्हलेंथ. नंतर वेव्हची आणखी एक प्रॉपर्टी असते, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह. काय? फ्रिक्वेन्सी. ही इटानी दाखवतात जनरली. काही काही ठिकाणी एफने पण दाखवतात, पण फ्रिक्वेन्सी इटानी दाखवतात. काय? कसं? सिम्बॉलला काय म्हटलं मी? इटा. काय? इटा की गोटे? अवे काय? इटा ना. पहिला काय होता? पहिला काय होता? हा, लॅम्बडा. आणि हा काय झाला? येस, इटा. इटा म्हटलं की इटा घ्याल का डोळ्यासमोर? विटा, त्या विटा असतात. हा इटा आहे. ओके, समजलं ना? तर आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर समजा ही वेव्ह ट्रॅव्हल होऊन राहिली. कशाची बनलेली आहे? क्रिस्ट आणि ट्रॉपची. एका सेकंदात जेवढ्या क्रिस्ट पास होतील किंवा एका सेकंदात जेवढ्या ट्रॉप पास होतील, दॅट इज वेव्हलेंथ. सॉरी, फ्रिक्वेन्सी. काय? नंबर ऑफ क्रिस्ट और ट्रफ पासिंग इन 1 सेकंड. या 1 सेकंडला बरेचदा तुम्ही युनिट टाइम म्हणता. काय म्हणता? युनिट टाइम. एका सेकंदात जेवढ्या ट्रप पास होतात किंवा जेवढ्या क्रिस्ट पास होतात किंवा एका सेकंदात जेवढ्या सायकल पास होतात, याला सायकल म्हणतात. सायकल म्हणजे तिन्ही आपली चालवायची. बरोबर आहे. हे जे आहे ना, दिस इज कॉल्ड ॲज, याला काय म्हणतात? सायकलची सायकल. याला म्हणतात अप्पर हाफ सायकल आणि याला म्हणतात लोअर हाफ सायकल. आणि मला सांगा, एका सायकलची लेंथ किती असेल? एका सायकलची लेंथ मला सांगा, हे अंतर किती आहे? लॅम्बडा. दॅट इज वेव्हलेंथ. मग हे अंतर वेव्हलेंथ आहे. बरोबर आहे. तर मला सांगा, एवढं आहे ना, मग हे जर अंतर वेव्हलेंथ आहे, तर एका सायकलची लेंथ जी आहे ती किती असेल? मला सांगा. हे वेव्हलेंथ आहे एवढं, एवढं अंतर लॅम्बडा. एवढं अंतर किती होणार? एवढं लॅम्बडा बाय 2, अर्ध. अर्ध ना. आणि एवढं किती होणार? मग हे एवढं
λ/4 कळते. मी परत इथे करतो बघा. ही एक पूर्ण सायकल आहे. या पूर्ण सायकलची ट्रप घेऊ आपण. ओके, तर समजा असं केलं आहे आपण. मला सांगा या दोन ट्रपमधलं अंतर याला काय म्हटलं होतं आपण? लॅमडा. हे जर लॅमडा आहे तर हे अर्ध अंतर झालं ना. हे किती होणार? λ/2. अर्ध म्हणजे λ/2. आणि हे किती झालं? अर्ध्याच्या अर्ध. अर्ध्याच्या अर्ध म्हणजे λ/4 पूर्ण होतं लॅमडा. म्हणून अर्ध्या सायकलची लेंथ किती असते? हां, तर बघा ही काय झाली इथे बघा. हे किती झालं? कुठं गेलं? हां, तर मला सांगा एका सायकलची सरळ सरळ एक लक्षात घ्या. एका सायकलची जेवढी लेंथ असते दॅट इज लॅमडा. म्हणून अर्ध्या सायकलची लेंथ किती होणार? λ/2. हे किती होणार? λ/4. एका सायकलची लेंथ किती? लॅमडा. दोन क्रिस्ट मधलं अंतर लॅमडा, दोन ट्रप मधलं अंतर लॅमडा, एका सायकलची लेंथ लॅमडाच. बरोबर आहे. म्हणून ही क्रिस्ट आणि क्रिस्ट मधलं अंतर लॅमडा, ट्रफ आणि ट्रफ मधलं अंतर लॅमडा. एका सायकलची लेंथ, एक सायकल पूर्ण एवढे. हे कोणते घ्या तुम्ही, इथून एक पूर्ण करा. बरोबर आहे. तर एका सायकलची लेंथ सुद्धा काय असते? लॅमडाच असते. आणि अशा किती सायकल पास होतात? तुम्ही क्रिस्ट म्हणू शकता, ट्रफ म्हणू शकता किंवा सायकल म्हणू शकता. किती सायकल पास होतात? किती वेळात? 1 सेकंडमध्ये. दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. कळते का? समजा हा पेन आहे, मी असा याला व्हायब्रेट करून राहिलो, तर एका सेकंदात जेवढे व्हायब्रेशन होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. फॅन फिरत आहे, एका सेकंदात जेवढे राऊंड होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. तुमच्याकडे ना मोटर्स लागलेले असतात, वेगवेगळ्या चक्कीला मोटर असते, कशालाही मोटर असते, मोटर मधलं व्हील फिरत राहते. एका सेकंदात जेवढं राऊंड करेल दॅट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी महत्वाचं आहे. असो जर मोशन चालू आहे पुन्हा पुन्हा तीच मोशन असेल, बरोबर आहे, पेन एका सेकंदात जेवढे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी. फिरून राहिला एका सेकंदात जेवढे रिव्हॉल्युशन फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. काही असो, म्हणजे एखादा पार्टिकल आहे तो असा व्हायब्रेट होऊन राहिला. पेंडुलम समजतं मला? पेंडुलम आहे, तो असा व्हायब्रेट होऊन राहिला. एका सेकंदात जेवढे व्हायब्रेशन होतील दॅट इज ऑल्सो फ्रिक्वेन्सी. तुम्हाला म्हटलं फटाफट चक्रा मारा वर्गात, सेकंदात तुमचे जेवढे राऊंड तयार झाले दॅट इज ऑल्सो फ्रिक्वेन्सी. तुम्हाला एका सेकंदात एकही नाही होणार है ना, पण होणार ना काहीतरी. कळलं का? आता कधी एका सेकंदातच घेतलं पाहिजे असं नाही. इट मे बी टेकन इन 1 मिनिट है ना. फक्त टाइम, युनिट टाइम पाहिजे 1 सेकंड किंवा 1 मिनिट. फ्रिक्वेन्सी समजलं का? म्हणून वेव्हची फ्रिक्वेन्सी काय असते की जेवढ्या सायकल एका सेकंदात पास होतील किंवा जेवढ्या क्रिस्ट एका सेकंदात पास होतील किंवा जेवढ्या ट्रफ एका सेकंदात, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. पहिली टर्म कोणती पाहिली आपण? वेव्हलेंथ. दुसरी टर्म कोणती पाहिली? फ्रिक्वेन्सी. तिसरी टर्म आहे पिरियड. पिरियड म्हणजे एक सायकल पास व्हायला, ही एक सायकल पास व्हायला जेवढा टाइम लागेल दॅट इज कॉल्ड पिरियड. त्याला काय म्हणतात? पिरियड. म्हणून 3 टर्म्स आहेत. पिरियड म्हणजे काय? समजा हा पेन आहे, मी व्हायब्रेट करून राहिलो, मग हा इथे आहे वर, खाली जाऊन पुन्हा इथे आला, जेवढा टाइम लागला दॅट इज पिरियड. सिंपल पेंडुलम आहे. सिंपल पेंडुलम समजतो तुम्हाला? सिंपल पेंडुलम पहा, हा पेंडुलम आहे, तर असा व्हायब्रेट होणार. हा पाहिला ना पेंडुलम? दोरा असतो त्याला एक वेट बांधलेला आहे दॅट इज पेंडुलम. हा मागे आला आणि पुढे गेला, याचं एक ऑसिलेशन पूर्ण झालं. टाइम रिक्वायर्ड इज कॉल्ड पिरियड. पंखा फिरत आहे, पंख्याच्या पात्याचं एक राऊंड पूर्ण झालं, टाइम रिक्वायर्ड इज कॉल्ड पिरियड. बरोबर आहे. समजलं का? अकोल्याहून बसने समजा बस अकोल्याला जाते आणि परत येते, होऊन यायला जेवढा टाइम लागला दॅट इज कॉल्ड. बसेस अकोल्याला जाणं येणं करत असतील दॅट इज फ्रिक्वेन्सी. एका दिवसात जेवढ्या जातील ती फ्रिक्वेन्सी, आणि एकाला जेवढा वेळ लागेल तो पिरियड. समजलं का? 3 टर्म्स आहेत. एक वेव्हलेंथ, दुसरी फ्रिक्वेन्सी आणि तिसरी पिरियड. वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड. कळलं का? किती टर्म्स? वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड. लक्षात राहतील. ह्या टर्म्स समजताना डोळ्यासमोर काय घ्यायची? वेव्ह घ्यायची. आणि तुम्हाला म्हटलं व्हॉट इज वेव्हलेंथ, काय सांगाल? ह्या काय झाल्या? क्रिस्ट. बरोबर आहे. काय मोजायचं? जवळजवळच्या क्रिस्ट मधलं अंतर किंवा जवळजवळच्या ट्रफ मधलं अंतर, यालाच काय म्हणायचं? वेव्हलेंथ. दाखवायचं कशाने? लॅमडा. कशाने दाखवायचं? लॅमडा. मग एवढीच डेफिनेशन आहे का? नाही. कुठल्याही एका सायकलची लेंथ मोजा. बघा इथून सुरुवात केली ही, आणि इथं एक सायकल पूर्ण झाली, वरतं अर्धी आणि खाली अर्धी. एक
पूर्ण झाली. एका सायकलची जेवढी लेंथ असेल दॅट इज ऑल्सो वेव्हलेंथ. वेव्हलेंथच्या 3 डेफिनेशन आपण केल्या. क्रिस्ट मधलं अंतर वेव्हलेंथ, ट्रफ मधलं अंतर वेव्हलेंथ आणि एका सायकलची लेंथ वेव्हलेंथ. कळलं का? तर त्याला वेव्हलेंथ म्हणजे इथं घेतलं आपण वेव्हलेंथ. नंतर काय सांगितलं तुम्हाला? फ्रिक्वेन्सी. काय सांगितलं सांगा? इटर्नी जा. एका सेकंदात जेवढ्या क्रिस्ट दिसतील पास होतील, एका सेकंदात जेवढ्या ट्रफ पास होतील किंवा एका सेकंदात जेवढ्या सायकल पास होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. सो नंबर ऑफ सायकल पासिंग थ्रू अ पॉइंट पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. किंवा एका सेकंदात जेवढे व्हायब्रेशन होतील ते सुद्धा फ्रिक्वेन्सी. एका सेकंदात जेवढे रिव्हॉल्युशन होतील ती सुद्धा फ्रिक्वेन्सी. एका सेकंदात जेवढे रोटेशन होतील ती फ्रिक्वेन्सी. रिव्हॉल्युशन रोटेशन समजते? जो दुसऱ्या भोवती फिरत असेल त्याचं काय होते? रिव्हॉल्युशन. आणि जो स्वतःभोवतीच फिरून राहिला त्याचं काय असते? रोटेशन. बरोबर आहे. अर्थ स्वतःभोवती फिरते आणि सनभोवती फिरते. स्वतःभोवती फिरणे म्हणजे रोटेशन आणि सनभोवती फिरणे म्हणजे रिव्हॉल्युशन. कळलं का? बरोबर आहे. तर एका सेकंदात जेवढे रोटेशन होतील किंवा जेवढे रिव्हॉल्युशन होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. नंतर काय टर्म सांगितली? पिरियड. म्हणजे काय? एक राऊंड पूर्ण करायला, मग तो एक राऊंड ऑसिलेशनचा असो, रिव्हॉल्युशनचा असो की रोटेशनचा असो की एक सायकल ट्रॅव्हल व्हायला जेवढा टाइम लागेल दॅट इज कॉल्ड एज पिरियड. कळलं का? समजलं? मग मला सांगा एवढं जे अंतर आहे हे किती आहे? लॅम्बडा. बरोबर आहे. हे अंतर आहे लॅम्बडा. आणि एवढं अंतर ट्रॅव्हल व्हायला टाइम किती लागला? कॅपिटल टी. हे काय झालं? डिस्टन्स. हा काय झाला? टाइम. स्पीड बरोबर काय असते? स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग स्पीड जर व्ही ने दाखवलं तर डिस्टन्स आहे लॅम्बडा आणि टाइम आहे टी. सो व्ही इक्वल टू लॅम्बडा बाय टी. समजलं काय? सो स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग एक राऊंड पूर्ण झाला, एक ऑसिलेशन झालं तर डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं? डिस्टन्स किती झालं? लॅम्बडा. एक सायकल ट्रॅव्हल व्हायला टाइम किती लागला? टी. म्हणून स्पीड बरोबर काय झालं? लॅम्बडा अपॉन टी. समजलं का? म्हणजे तुमच्याकडे काय आहे? आता वेव्ह आहे. बरोबर आहे. आणि किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे? लॅम्बडा. टाइम किती लागला? टी. आणि तुम्हाला काय काढायचा होता? स्पीड. आणि स्पीडचा फॉर्म्युला काय होता? डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे. मग स्पीड दाखवला व्ही ने, डिस्टन्स आहे लॅम्बडा आणि टाइम आहे टी. व्ही इक्वल टू काय झालं? लॅम्बडा बाय टी. आणि पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. सो व्ही इक्वल टू इटा लॅम्बडा. इटा काय झाली? फ्रिक्वेन्सी. लॅम्बडा काय झाला? पिरियड. काय म्हटलं मी? पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे रेसिप्रोकल. आता तुम्ही म्हणाल फाय. थोडासा आपण विचार करू. मला सांगा की हा एक पार्टिकल आहे, हा गोल फिरत आहे. याला गोल फिरायला अर्धा सेकंड लागला. एक राऊंड पूर्ण करायला अर्धा सेकंड लागला. किती? अर्धा. एक राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागला त्याला तुम्ही कशाने दाखवता? कॅपिटल टी. कॅपिटल टी काय झाला? अर्धा सेकंड. पॉइंट क्लिअर झाला का? या पॉइंटला एक राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागला? किती वेळ लागला? अर्धा सेकंड, हाफ सेकंड. मग एक राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागेल त्याला तुम्ही काय म्हटलं? त्या पार्टिकलचा पिरियड. मला सांगा आता एका सेकंदात किती राऊंड होतील? एका सेकंदात किती राऊंड? अरे एक राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागला? अर्धा सेकंद. तर एका सेकंदात 2 राऊंड. एका सेकंदात 2 राऊंड जेवढे राऊंड होतील दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. किती झाले? 2. पॉइंट क्लिअर झाला का? एक राऊंड पूर्ण करायला हाफ सेकंड, एक राऊंड पूर्ण एका सेकंदात 2 राऊंड. एका सेकंदात जेवढे राऊंड होतील दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किती झाली? 2. हाय 1/2 हाय 2. एकमेकांचे काय आहेत? 1/2 चा रेसिप्रोकल करा काय मिळते? 2. 2 चा रेसिप्रोकल करा काय मिळते? 1/2. सो फ्रिक्वेन्सी अँड पिरियड्स आर ऑलवेज रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. फ्रिक्वेन्सी आणि पिरियड हे एकमेकांचे काय असतात? रेसिप्रोकल. पिरियडला उलट केलं की फ्रिक्वेन्सी मिळते आणि फ्रिक्वेन्सीला उलट केलं की पिरियड मिळते. हे पाहा ना, पिरियड किती आहे? 1/2. फ्रिक्वेन्सी किती आहे? 2. पिरियड जर असेल 1/3 तर फ्रिक्वेन्सी किती असेल? 3. पिरियड जर असेल 10/6 तर फ्रिक्वेन्सी किती असेल? 6/10. समजलं का? पिरियड माहित असलं तर
फ्रिक्वेन्सी काढता येते आणि फ्रिक्वेन्सी माहीत असली तर पिरियड काढता येते. जस्ट काय करायचं, उलटं करायचं. कोणाला उलटं करायचं, फ्रिक्वेन्सी माहीत असेल त्याला उलटं केलं की पिरियड मिळते, पिरियड माहीत असेल त्याला उलटं केलं की मिळते. मग बघा व्ही इक्वल टू काय, लॅम्बडा बाय टी. 1/t म्हणजे उलटच केलं ना तुम्ही, मग 1/t ला काय लिहिणार, इटा. म्हणून स्पीडचा फॉर्म्युला काय झाला, वेव्हलेंथ अपॉन पिरियड किंवा फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. हा एक महत्वाचा पॉइंट. समजलं का. इथे आपण कन्क्लूड करू. कशाबद्दल सांगितलं मी तुम्हाला आज, पहिले तर ते लाईट बद्दल सांगितलं मी, नंतर मी तुम्हाला आज वेव्ह बद्दल सांगितलं. आपण फायनल करून टाकू. वेव्ह बद्दल सांगितलं, लाईट एक प्रकारची वेव्ह आहे म्हणून तो असा विषय निघाला होता. वेव्हच्या कोणकोणत्या पॉइंट बद्दल मी तुम्हाला सांगितलं. पहिले सांगितलं वेव्हची काय सांगितली, वेव्हची वेव्हलेंथ. वेव्हलेंथ कशाला म्हणतात, वेव्ह कशाची बनलेली आहे, क्रिस्टल ट्रफ किंवा वेव्ह कशाची बनलेली आहे, सायकल्सची बनलेली आहे. मग वेव्हलेंथ काय असते, एका सायकलची लेंथ म्हणजे काय असणार, वेव्हलेंथ. दोन क्रिस्ट मधलं अंतर, बरोबर आहे, जे आपण म्हणू शकतो डिस्टन्स. कशामधलं, क्रिस्ट आणि क्रिस्ट मधलं म्हणजे काय आहे, वेव्हलेंथ. डिस्टन्स कशामधलं, ट्रफ आणि ट्रफ मधलं म्हणजे काय आहे, वेव्हलेंथ. वेव्हलेंथ दाखवतात कशाने, लॅम्बडाने. वेव्हलेंथ पॉइंट क्लिअर झाला. नक्की कधी विचारलं सांगता येईल, कोणी विचारलं तर काय सांगाल, तुम्हाला घरी विचारलं तुम्ही काय म्हणणार, वेव्ह शिकवलं तर वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक शिकवल्या. वेव्हला काय असते, वेव्हलेंथ. मग ते म्हणतील तुमचे पॅरेंट्स समजा विचारलं की वेव्हलेंथ काय असतं, तुम्ही काय सांगाल, वेव्ह बाबा अशी बनलेली असते, बरोबर आहे. वरचा जो पॉइंट आहे क्रिस्ट म्हणतात, खालचा जो पॉइंट आहे ट्रफ म्हणतात. आणि एक याला अर्धी सायकल आणि ही अर्धी सायकल, ही अर्धी आणि ही अर्धी, ही अर्धी अर्धी मिळून काय झाली, पूर्ण सायकल, बरोबर आहे. दोन मधलं अंतर म्हणजे, दोन क्रिस्ट मधलं अंतर म्हणजे वेव्हलेंथ. सांगायचं की हे जे अंतर आहे हे काय आहे, वेव्हलेंथ. दोन ट्रफ मधलं अंतर म्हणजे ही वेव्हलेंथ आणि एका सायकलची लेंथ म्हणजे ही वेव्हलेंथ. सांगता येईल. कोणी वेव्ह बद्दल विचारलं तर सांगायचं की ही जी आहे बेटा ही वेव्ह आहे. ज्या वरचे दिसतात त्या क्रिस्ट आहेत, ज्या खाली दिसतात त्या ट्रफ आहेत, आणि जी एक आपण अशी काढली अर्धी सायकल, दॅट इज कॉल्ड एज फुल सायकल. आता मला डेफिनेशन सांगतो कशाची, वेव्हलेंथची. कशी सांगाल, वरचे जे दोन टोकं दिसतात त्यांच्यामधलं अंतर वेव्हलेंथ. मग हे पहिलं इकडलं नंतर इकडलं घ्याल का, नो, जवळचे, बरोबर आहे. त्याला सक्सेसिव्ह कॉन्जिक्युटिव्ह म्हणतात. पण दोन जवळच्या ट्रफ मधलं अंतर, दोन जवळच्या क्रिस्ट मधलं अंतर वेव्हलेंथ, दोन जवळच्या ट्रफ मधलं अंतर वेव्हलेंथ. नाही तर मग एक इकडली घ्याल एक टोकावरची घ्याल वेव्हलेंथ, नो, बरोबर आहे. किंवा एका सायकलची लेंथ म्हणजे ही वेव्हलेंथ. मग अर्ध्या सायकलची लेंथ किती, लॅम्बडा बाय 2. अर्ध्या सायकलची लेंथ किती, लॅम्बडा बाय 2. तुम्हाला म्हटलं की असे कधी कधी ना याचं काम पडते आपल्याला. तुम्हाला म्हणतील की वेव्हलेंथ आहे 100 मीटर आणि ह्या दोन पॉइंट मधलं अंतर काढा. सांगा बरं, ए पॉइंट आणि बी पॉइंट, वेव्हलेंथ किती आहे, सायकलची लेंथ. मग पूर्ण सायकलची लेंथ 100 मीटर आहे. मग पूर्ण सायकलची 100 आहे तर अर्ध्या सायकलची 50, आणि हे तर त्याच्याही अर्ध झाला ना 20. आता कसं जमलं तुम्हाला, कळलं का. मग कोणत्याही दोन पॉइंट मधलं अंतर तुम्हाला त्यावरून सांगता आलं पाहिजे, बरोबर, कळलं. नंतर काय सांगितलं, हे झालं वेव्हची काय लिहिली आपण, वेव्हलेंथ. वेव्हलेंथ नंतर काय सांगितलं मी तुम्हाला, फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. आणि कशी सांगाल कोणालाही समजावताना, वेव्ह कशाची बनलेली आहे, सायकलची. ही सायकल आहे, एका सेकंदात त्या सायकल पास होतील. एका सेकंदात जेवढ्या सायकल पास होतील किंवा एका सेकंदात जेवढ्या क्रिस्ट पास होतील किंवा एका सेकंदात जेवढ्या ट्रफ पास होतील, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. मग काय ही एकच डेफिनेशन आहे काय, नाही. फॅन फिरून राहिला, एका सेकंदात जेवढे रिव्हॉल्युशन होतील त्याला सुद्धा फ्रिक्वेन्सी म्हणतात. तुमच्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे ते व्हायब्रेट करून राहिले, एका सेकंदात जेवढे व्हायब्रेशन होतील त्याला सुद्धा फ्रिक्वेन्सी म्हणतात. एका सेकंदातच म्हटलं पाहिजे का, एका मिनिटात असेल तरी फ्रिक्वेन्सी, एका तासात असेल तरी फ्रिक्वेन्सी, एका दिवसात असेल तरी फ्रिक्वेन्सी. जे पार्टिकल फास्ट फिरतात तिचं एका सेकंदात मोजतात, जे स्लो फिरतात तिचं एका मिनिटात मोजतात. आणि बसची मोजायची असेल तर, म्हणजे जिथे खूप साऱ्या बसेस चालतात तिथं आम्ही सांगतो की फ्रिक्वेन्सी जास्त आहे, तासाला 5 बसेस आहेत, कधी कधी तासाला 2 बसेस आहेत. तासाला म्हणजे एका तासाला, बरोबर आहे. आणि जिथे आपल्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी तासाला सांगाल का,
ऑकवर्डमधून किती ट्रेन आहेत? 3 टाइम. पण डेला 3, त्याची फ्रिक्वेन्सी, ट्रेनची फ्रिक्वेन्सी काय सांगाल? 3 टाइम्स अ डे. कळते ना? बरोबर. बसची फ्रिक्वेन्सी काय सांगाल? एका तासात 2 बस चालल्या तर 2 बसेस बरोबर. बरोबर आहे. समजलं का? जी गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट होते त्याला फ्रिक्वेन्सी असते. मग ती वेव्ह असो की मोशन असो की काही पण, ती काय झाली पाहिजे? पुन्हा पुन्हा रिपीट झाली पाहिजे, त्याला असते फ्रिक्वेन्सी. कळलं? फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतात? इटा. एक लक्षात घ्या, सिम्बॉल्सला खूप इम्पॉर्टन्स आहे फिजिक्स मध्ये. वेव्हलेंथ कशाने दाखवतात? लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतात? इटा. आणखी पहिली टर्म काय झाली? ही वेव्हलेंथ. दुसरी टर्म काय झाली? ही फ्रिक्वेन्सी. आणि तिसरी टर्म काय सांगितली होती तुम्हाला? पिरियड. कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय पिरियड? पिरियड म्हणजे काय? एक ऑसिलेशन व्हायला जेवढा टाइम लागेल दॅट इज पिरियड. मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल सांगतो. घड्याळामध्ये ना सेकंड काटा आहे. मला सांगा सेकंड काटाला 1 राऊंड करायला किती वेळ लागतो? सेकंड हँड. सेकंड हँडला 1 राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? 60 सेकंड. मग सेकंड हँडचा पिरियड काय झाला? 60 सेकंड. नंतर घ्या मिनिट हँड. मला सांगा मिनिट हँडला 1 राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? 60. अरे माहित नाही का? 60 मिनिट म्हणजे किती? 1 आवर. 1 आवर मध्ये नाही आहे, घड्याळ मागे आहे. 1 आवर मध्ये काय होतं? मिनिट हँड 1 राऊंड पूर्ण करतो. नंतर घ्या आवर हँड. आवर हँडला सांगा बरं पटकन, कोण सांगते 1 राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? घड्याळातल्या तास काट्याला 1 राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? 12 आवर्स. बरोबर आहे. पण 1 राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागेल तो त्याचा काय झाला? पिरियड. कळलं का? पिरियड म्हणजे काय? एक सायकल पास व्हायला टाइम लागला तो पिरियड. 1 राऊंड पूर्ण करायला टाइम लागला तो पिरियड. बरोबर आहे. समजते ना? मग सेकंड काटायचा पिरियड किती? 60 सेकंड. मिनिट काटायचा पिरियड किती? 60 मिनिट. आणि तास काटायचा पिरियड किती? 12 आवर. अर्थचा स्वतःभोवतीचा पिरियड किती? 24 आवर. और स्वतःभोवती 24 आवर मध्ये 1 राऊंड पूर्ण करते, म्हणजे अर्थचा स्वतःभोवतीचा पिरियड 24 आवर. अर्थचा सन भोवतीचा पिरियड, अर्थला सन भोवती 1 राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? ज्यावेळेस अर्थ सन भोवती 1 राऊंड पूर्ण करते त्यावेळेस 1 वर्ष पूर्ण होते, है ना? आजची 1 जानेवारी आणि नंतरची 1 जानेवारी अर्थनी सनभोवती 1 राऊंड पूर्ण केलेला असेल. आज दिवाळी आहे, पुन्हा दिवाळी आली, अर्थनी सनभोवती 1 राऊंड पूर्ण केलेला असेल वर्ष. पण ते आपण ना 365 डेज वाला वर्ष घेतो. कधी कधी दिवाळी मधलं अंतर की 365 डेज नसते, नाही तर मग कन्फ्युजन करून. कळलं का? म्हणून 1 राऊंड कंप्लीट करण्यासाठी जेवढा टाइम लागेल त्याला पिरियड म्हणतात. मग पंख्याचा पिरियड, पंख्याच्या पात्याला 1 राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागेल तो पंख्याचा पिरियड. बरोबर आहे. ट्रेनचा पिरियड, ट्रेनला अकोल्याला जायला आणि पूर्ण पुन्हा अकोटला यायला जेवढा टाइम लागेल तो झाला ट्रेनचा पिरियड. तुम्हाला थांबलं त्याचं काय ते नाही गृहीत धरू आपण, असं विचार की जाते आणि परत येते. पिरियड नावाचा कॉन्सेप्ट समजला? तुमचा इथे यायचा पिरियड सांगा बरं. आज आले, उद्या किती वाजता याल? एवढ्याच वेळानं. मग किती पिरियड? 24 आहे ना? कळलं का? पिरियड कुठेही वापरता आला पाहिजे, जनरल कॉन्सेप्ट समजला पाहिजे. समजलं का? ओके. आणि नंतर काय सांगितलं मी सगळ्यात शेवटी तुम्हाला की पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे काय असतात? रेसिप्रोकल. सो पिरियड माहित असेल तर फ्रिक्वेन्सी 1/η लिहायचं, आणि इटा माहित असेल तर पिरियड 1/t लिहायचं. इटा इक्वल टू 1/t, टी इक्वल टू 1/η. म्हणजे फ्रिक्वेन्सी माहित असेल तर डोंट ब्रॉदर अबाउट पिरियड. पिरियड माहित असेल तर डोंट ब्रॉदर अबाउट फ्रिक्वेन्सी. पिरियड माहित असेल तर फ्रिक्वेन्सी विचारायची गरज नाही. फ्रिक्वेन्सी माहित असेल तर पिरियडची चिंता करायची गरज नाही. कारण एक माहित असेल तर दुसरा काढता येतो. त्याला काय करायचं? जस्ट काय करायचं? रेसिप्रोकल करायचं, उलट करायचं. पण उलट असं म्हणत नाही आपण, त्याला काय करायचं? रेसिप्रोकल करायचा. ओके. नंतर तुम्हाला सांगितलं होतं डिस्टन्स म्हणजे स्पीडचा आपण काय फॉर्म्युला लिहिला होता? स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके. म्हणून स्पीडला मी दाखवलं v नी, डिस्टन्स म्हणजे लॅम्बडा आणि टाइम म्हणजे टी, आणि 1/t लाच काय लिहिता तुम्ही? इटा. v इक्वल टू इटा लॅम्बडा. म्हणून एक फॉर्म्युला तयार झाला. कोणता? की वेलॉसिटी किंवा स्पीड
इक्वल टू फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय वेवलेंथ. म्हणून तुम्ही कुठेतरी वाचायला मिळेल तुम्हाला की स्पीड बरोबर काय असते, फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय वेवलेंथ. समजलं? लक्षात राहील? ओके. 10 वाजून गेले, माझं लक्षच नाही राहिलं. आज ना केमिस्ट्रीचे सर, आपण काय करू, दररोज आता 2 पिरियड होत जातील. एक फिजिक्स केमिस्ट्री, नंतर फिजिक्स बायोलॉजी, नंतर फिजिक्स मॅथमॅटिक्स, है ना. एक काही लोड द्यायचं नाही. आणि तसेही मग डोक्याच्या वरून जात असते जास्त घेतलं. चला, आपण थँक्यू. तुम्ही सांगितलं. काल काल होते अब्सेंट आहेत असे कोणी असतील आज? आहे का कोणी असं? सपकाळ आले का? अच्छा, तूच आहे नाही का? ओके, चला, व्हेरी नाईस. तर भंडाराजवरून कोण आलं? नाही आलं. ते आलं का कोणी? कोण आहे ते? आले का म्हटलं आज? अच्छा अच्छा, त्यांनी आलं. ओके ओके. तर चला, मग आपण काय करू, ब्रेक पाहिजे तुम्हाला? आपण काय करू, 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्याच्यानंतर सर म्हणजे 15-20 मिनिटं केमिस्ट्रीचे सर बोलतील तुमच्यासोबत, आणि नंतर मग आपण सुरुवात करू. हे पॉईंट क्लिअर होऊन राहिले. आपण सध्या जनरल शिकून राहिलो. या जनरलमध्ये काय होते की आपल्या डोक्यावरचा जो जंग चढलेला आहे, पाठ करायची सवय आहे, ते आपण पुसून टाकणार आहोत. बरोबर आहे. नंतर कुठे आपण कंटेंटला सुरुवात करू म्हणून असं नका मग हे महत्वाचं नाही म्हणून. हेच जनरल आहे. जनरल नॉलेज जे असते प्रत्येक सब्जेक्टचं, ते महत्वाचं असते, है ना. नाही तर मग ते जनरल शिकून राहिले, सध्या जायची गरज नाही. नाही, तुम्ही हे शिकवताना तुम्ही बसलेले असाल, आता तुमच्यावर होणारा इम्पॅक्ट, जे याला नसतील मग ते बाबतीत ब्लँक असतील. बरोबर आहे. त्यांना जेवढं तुम्हाला सहज वाटायला लागेल, त्यांना तेवढं. मिनिटाचा फक्त ब्रेक घेऊ. एक तर तुम्ही वर्गात बसा किंवा पटकन, बरोबर आहे. आणि 5 मिनिटानंतर जनरल इंट्रोडक्शन क्लास, आणि असं मग आपण थोडं थोडं पुढे जाऊ. ते तुम्हाला म्हणजे समजलं की नाही? समजलं ना. आणि पाठ करायची गरज आहे का? काहीच पाठ नका करू. सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवायचा प्रयत्न करू आपण. आणि एवढ्या वेळा त्या रिपीट होतात. कालही घेतलं, आजही घेतलं, उद्या आपण परत थोडक्यात तुम्हाला विचारणार. एक होमवर्क दिलं तुम्हाला की पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरतो आणि क्लॉकवाईज, कोणता अँगल पॉझिटिव्ह घ्यायचा आणि कोणता अँगल निगेटिव्ह घ्यायचा. नाही तर उद्या न सर्च करता याल, गुगल करून पाहायचं आज. ठीक आहे. कोणती गोष्ट तुम्ही गुगलच करायची. ठीक आहे. त्याला एवढं महत्वाचं नाही आहे. नाही तर मी हाही व्हिडिओ टाकला असता. तुमचा प्रत्येक काम पडे. हा, ते तिथे बघा, मी आलो की ते दिसते तिकडे आहे. आणि तुमचं आपलं एक ॲप आहे, त्या ॲपवर तुम्हाला दिसू शकते, आणि यूट्यूबवरही तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर चला, 5 मिनिटाचा ब्रेक. तुम्ही खालून येऊ शकता, पण लेट नका करू. जास्त बोलवायचं काम नाही पडलं पाहिजे. लगेच चाललंय या. आणि सर जास्त वेळ घेणार नाही. इंट्रोडक्शन सर या. बस मग 10 मिनिटं घेऊ आपण, 10-15-20 मिनिटं. हा, काय एनसीआरटी सोबत आपण घेऊ ना. सध्या तुम्ही इतकी घाई करू नका. तुम्ही काय करा सध्या, की आम्ही जे जे जनरल सांगतो ना, ते तुम्ही करा. तुम्ही बुक्स आणि बाकी बाबतीत सध्या काही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एक युनिव्हर्सल बुक घेऊ शकता फिजिक्सच्या बाबतीत. बायोलॉजीसाठी तर एनसीआरटी पाहिजेच पाहिजे. बरोबर आहे. केमिस्ट्री सर सांगतील तुम्हाला आता. तर आपल्यासोबत आहेत अब्रार सर. आणि बघा, अकोटमध्ये ज्यावेळेस एस के देशमुख सर असायचे, त्यावेळेस ना खूप चांगले रिझल्ट असायचे. त्यानंतर ना अकोटमधून एनसीआरटी गायबच झालं होतं. आता परत आपण पूर्ण एनसीआरटी करून, सरांनी इतकं एनसीआरटी करून घेतलं. आता आमच्या विद्यार्थ्यांच्या टेस्ट ज्या चालू आहेत, ते अकॉर्डिंग टू एनसीआरटी चालू आहेत. एनसीआरटी पण घेत आहेत, आणि स्टेट बोर्डसाठी जे लागते ते पण घेत आहेत. बरोबर आहे. आणि अकोटमध्ये एनसीआरटी कंडक्ट करून घेणारा, म्हणजे कोर्स कंप्लीट करून घेणारा आपला एकमेव क्लास आहे. बाकी कुठेच एनसीआरटी होत नाही, है ना. आणि घ्यायला एफर्ट्स, टीचरलाही एफर्ट्स जास्त लागतात, तुम्हालाही प्रयत्न जास्त करावे लागतात, वर्कही जास्त असते, आणि त्याचे फळं जे मिळतात तेही गोड असतात ॲज कम्पेअर टू स्टेट बोर्ड. ओके. तर चला, सर तुमच्यासोबत बोलतील, आणि जेवढं 5-10-20 मिनिटं, आणि उद्या आपण पुन्हा कंटिन्यू करू. फक्त उद्या मला आठवण द्याल तुम्ही लेट झालं तर मी बरोबर 10 वाजेपर्यंत घेईल, आणि 10 वाजता सर. ठीक आहे. जय. जनरली है ना.
गुड मॉर्निंग गाइस। हाँ, मेरा नाम सर ने तो बता दिया आपको कि अबरार शेख है और मैं केमिस्ट्री पढ़ाता हूँ। हिंदी समझ में आता है ना सबको? किसी को प्रॉब्लम है कि हिंदी में? हिंदी अगर नहीं समझ में आती है तो बेटा मराठी में भी बोल सकता हूँ, लेकिन पूरा टीचिंग जो होता है मैं हिंदी में पढ़ाता हूँ। अक्सर सारे सभी ऑडियंस को समझ में आती है हिंदी। तो अगर ऐसा कोई प्रॉब्लम रहा तो बता दीजिए आप मुझे। किसी को कोई मराठी में बताना है तो मराठी में बोल सकते हैं अपन, ठीक है? तो देखिए इधर अभी अब बात करने वाले हैं केमिस्ट्री की। केमिस्ट्री क्या होता है? तो जो केमिस्ट्री है बेटा, जो हम केमिस्ट्री किस मैनर में लेने वाले हैं, किस पैटर्न में लेने वाले हैं, पूरा स्ट्रिक्टली बेस्ड ऑन एनसीईआरटी, पूरा टोटल एनसीईआरटी के बिहाफ पे लेने वाले हैं। अब अभी आप क्लास में आते होंगे, जब शुरुआत में वो थोड़ा पोस्टर लगा हुआ है शिवा धुमाड़े का। आवाज सही है ना कि इको हो रहा है? सही से सुनाई दे रहा है ना आवाज? ठीक है। तो आपने देखा होगा तो बेटा उसको फिजिक्स में 99 पॉइंट समथिंग परसेंटाइल है। सिमिलरली उसको केमिस्ट्री में भी 99.33 परसेंटाइल है। उसको जो परसेंटाइल जेई में मिले हैं बेटा, वो किस वजह से मिले हैं पता है आपको? सिर्फ एनसीईआरटी लिया है उस वजह से। बोर्ड का सीईटी लेवल का पढ़ाने में उतने स्कोर नहीं आता है। सीईटी में स्कोर कर लेगा, लेकिन एनसीईआरटी लेवल से पढ़ाने में बेटा जेई में और नीट में स्कोर आता है। वो जो लड़का है शिवा धुमाड़े, वो प्रिपेयर कर रहा है नीट के लिए 2023 के लिए। तो उसका तो कहना है केमिस्ट्री में सर मुझे 180 आउट ऑफ 180 मिलेंगे, लेकिन मैं जहाँ तक ये कहता हूँ आपको, उसे कम से कम बेटा 170 के आसपास तो मिलेंगे। 180 में से 170 मार्क्स तो मिलेंगे उसको। लेकिन वो इतना कॉन्फिडेंट है केमिस्ट्री के बारे में कि वो कहता है कि सर मैं एक भी गलत नहीं होने दूंगा, 180 में से 180 पूरे लूंगा केमिस्ट्री में। तो बेटा ये जो है, अभी हमारे टेस्ट सीरीज भी चल रहे हैं, पूरे टोटल 720 मार्क्स के टेस्ट सीरीज चल रहे हैं। फुल लेंथ पेपर टोटल 10 पेपर होने वाले हैं, और उसको जो 10 पेपर जो हो रहे हैं बेटा, उसमें से जो पेपर हुए हैं उसको 720 में से 600 प्लस चल रहा है वो, मतलब फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी में 710 में से जिनको नीट करना है वो बच्चे जानते हैं, या जेई जिनको करना है वो भी बच्चे जानते हैं कि अगर नीट जो होती है एग्जाम 720 मार्क्स की होती है बेटा। उसमें फिजिक्स होता है 180 का, केमिस्ट्री होता है 180 का, और 360 का बायोलॉजी होता है। तो केमिस्ट्री में वो कहता है कि सर मुझे 180 आउट ऑफ 180 मिलेंगे, लेकिन मैं थोड़ा ऊपर नीचे मान के चलता हूँ कि वो 170 प्लस तो ले ही लेगा केमिस्ट्री में। बाकी सब्जेक्ट में भी अच्छा स्कोर आएगा उसका, बायोलॉजी में भी और फिजिक्स में भी। क्योंकि क्यों आ रहा है उसका स्कोर? हम टेस्ट ले रहे हैं लगातार, तो सभी टेस्ट में वो 600 प्लस ही चल रहा है। एक जो एक खाली टेस्ट थी जो उसको 550 के आसपास मिली थी, लेकिन जितनी भी टेस्ट हुई है अभी तक के 8-10 में से जो भी टेस्ट हुए हैं बेटा, उसको 600 प्लस ही नंबर से। तो वो क्यों आ रहे हैं उसको? क्योंकि हम उस हिसाब से बेटा यहाँ पे टीचिंग कराते हैं, उस हिसाब से कंटेंट लेते हैं। यहाँ पे अकॉर्ड में अगर आपको कहीं भी देख लेंगे आप, तो अगर एक नीट के अगर कोई क्वेश्चन सॉल्व करना चाहेगा बच्चा, उसे 10 क्वेश्चन दे देंगे तो 10 में से ज्यादा 2 क्वेश्चन अटेम्प्ट कर लेगा वो, क्योंकि उन्हें उस लेवल का पढ़ाया नहीं जाएगा, उस लेवल का पढ़ाया नहीं जाता है। और हमारे यहाँ का बच्चा, अगर आप उन्हें 10 में से कोई भी प्रीवियस ईयर नीट के एग्जाम के क्वेश्चन दे दीजिए, आप उसे 10 में से कम 8 तो क्वेश्चन कर ही लेगा वो। ये इंपैक्ट होता है कि बच्चों को जो एग्जाम में आता है वो पढ़ाना चाहिए, और उसके लिए बेटा थोड़ी मेहनत करनी पड़ती है, ज्यादा पढ़ना पड़ता है। हमें भी पढ़ना पड़ता है, आपको भी पढ़ना पड़ता है, हमें भी लगातार मेहनत करनी पड़ती है, आपको भी मेहनत करनी पड़ती है, हमें आपके ऊपर भी मेहनत करनी पड़ती है, आपसे भी मेहनत करा के लेनी पड़ती है। ये सारी बातें होती है। आपको धीरे धीरे देखो, एक लेक्चर में पहले दिन में सारी बातें बताना पॉसिबल तो नहीं है, तो धीरे धीरे जैसे जैसे आगे बढ़ेंगे वैसे वैसे हम बातें करते लगेंगे, ठीक है? तो अभी हम बात करने वाले हैं केमिस्ट्री की। तो देखो बेटा क्या है, देखो अब केमिस्ट्री की बात करेंगे। थोड़ा मैं स्लाइड चेंज कर देता हूँ, क्योंकि मुझे ये स्लाइड थोड़ा मुझे अच्छी नहीं लगती स्पेशली, तो बैकग्राउंड थोड़ा चेंज कर देता हूँ ताकि आपको अच्छे से विजिबल भी होगा। अभी विजिबल है? आपको अच्छे से नजर भी आएगा इसके ऊपर। चलिए इधर देखिए, बात करेंगे केमिस्ट्री की। तो केमिस्ट्री से पहले देख लीजिए कि क्या होता है साइंस। अब आप 11 साइंस में एडमिशन ले चुके हैं या लेंगे अभी, अब 12 का जैसे आपका 10th का रिजल्ट आएगा तो उसमें आपको पता है फिजिक्स, जिनको जेई करना है फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स होता है, जिनको बायोलॉजी या फिर नीट करना है, मेडिकल में जाना है, तो उनके लिए फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी होता है। लेकिन केमिस्ट्री फिजिक्स तो कॉमन है, दोनों को कंपलसरी होता है, ठीक है? तो हम केमिस्ट्री की बात से पहले बात करने वाले हैं किसकी, कि व्हाट इज मीन बाय साइंस। साइंस क्या होता है? क्या लगता है आपको कि साइंस क्या होता है? आप 8, 9, 10 से बचपन से पढ़ते आ रहे हो, साइंस के बारे में पढ़ा है कि नहीं पढ़ा है आपने? क्या होता है साइंस में? बोलिए जरा, आपको क्या लगता है कि साइंस किसे कहेंगे? किस चीज का नाम है साइंस? देखो साइंस जो है, आपने देखा होगा कि साइंस में आप क्या करते हो, जैसे कि आपने पढ़ा होगा, फिजिक्स में पढ़ा होगा, मैटर की स्टडी होती है। मैटर समझता है ना, जैसे कि सॉलिड हो, लिक्विड हो या गैस हो, उसका स्टडी करते हैं। जैसे कि फॉर एग्जांपल बहुत सारे केमिकल सब्सटेंस होते हैं ना, जैसे कि मेडिसिन होती है। हमारे केमिस्ट्री का तो बहुत सारा यूज है हमारे डेली लाइफ में। मेडिसिन यूज करते हैं हम, पैरासीटामोल टैबलेट यूज करते हैं सर दर्द बुखार वगैरह के लिए,
कुछ मलम क्रीम यूज करते हैं, एनाल्जेसिक दर्द वगैरह हो जाए तो उसको, जैसे कि आयोडेक्स वगैरह हो जाए, यूज करते हैं कि नहीं करते? तो ये क्या है, सारा का सारा क्या है, केमिस्ट्री का एप्लीकेशन है। डिटर्जेंट यूज करते हैं, सोप यूज करते हैं, ये किसका एप्लीकेशन है, केमिस्ट्री का एप्लीकेशन है। प्लांट्स या फिर एनिमल्स के बारे में पढ़ते हो आप, ह्यूमन बॉडी से रिलेटेड बात करते हो, तो ये क्या है, ये बायोलॉजी है। समझ में आ रही ना बातें? मतलब ये सारा जो है बेटा, जो जो हम इन्वायरमेंट में देख पा रहे हैं, जितना नेचर में या यूनिवर्स में जो चीजें बेटा प्रेजेंट है, उनको जो देख पा रहे हैं या उनके बारे में समझ पा रहे हैं या उनके बारे में हम पढ़ रहे हैं, वो सारा कुछ क्या है बेटा, साइंस ही है। सब कुछ साइंस है। तो कोई भी चीज को समझने के लिए, मुझे एक बात बताइए, कोई भी चीज के समझने के लिए, कोई भी चीज को अंडरस्टैंड करने के लिए हमें सबसे जरूरी चीज क्या होती है, उसे पहले देखना होता है आपको। देखो ये मान लीजिए, ये बेटा ये पेन है, ये आपको पता नहीं कि अभी क्या है करके, कोई नई चीज आपके सामने मैंने रख दिया कि ये क्या है करके, तो आप तो पहले से गौर से देखोगे, ऊपर नीचे से देखोगे कैसा दिख रहा है, कैसा नजर आ रहा है। तो सबसे पहली बात होती है बेटा ऑब्जर्वेशन। देखने को क्या कहते हैं, ऑब्जर्वेशन, मराठी में निरीक्षण कहते हैं उसे। कोई भी चीज को आप पहले क्या करोगे बेटा, ऑब्जर्व करोगे। ऑब्जर्व करने के बाद में अब देखोगे कि ये चीज किससे बनी हुई है, पेन। आपको अभी तो पता है कि ये पेन है, मान लीजिए सपोज मान लिया आपने कि आपको पता नहीं, तो सबसे पहले आप देखने वाले, उसे ऑब्जर्व करने वाले ऊपर नीचे से, इसका शेप क्या है, इसका साइज क्या है। बाद में क्या करने वाले हो आप, इसका कंपोजिशन देखने वाले हो कि ये किससे बना है। तो इस कंपोजिशन को देखने के लिए इसका ऑपरेशन करना पड़ेगा आपको, तोड़फाड़ करना पड़ेगा ना आपको। यहाँ पे इसकी क्या करना पड़ेगा, इसके अंदर क्या है, इसके अंदर रबर है, प्लास्टिक्स है, ये आपको कब समझ में आएगा, जब इसका क्या करोगे आप, ऑपरेशन करोगे, मतलब तोड़फाड़ करोगे इसकी, ठीक है। और उसके बाद में आप देखोगे कि वो किस चीज से मिलके बना है, किस चीज से मिलके बना है। ये कब समझ में आएगा आपको, कि जब आप उसको ब्रेक डाउन करोगे, उसके अंदर कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स क्या है, उसके अंदर कंस्टिट्यूएंट्स क्या है, वो किस चीज से बना है, मतलब उसका कंपोजिशन क्या है, उसे क्या कहते हैं बेटा, कंपोजिशन। जो कोई चीज, जैसे कि फॉर एग्जांपल ह्यूमन बॉडी का कंपोजिशन क्या होता है, मसल्स होते हैं ना, बोन होती है, और क्या क्या होते हैं, ब्लड होता है, हार्ट होता है, लंग्स होते हैं, ये क्या है, कंपोजिशन है ना। कंपोजिशन, हमारा कंपोजिशन ऐसे ही होता है। तो बेटा इस चीज का भी क्या होगा, कुछ ना कुछ क्या होगा, कंपोजिशन होगा। ये हमें कब समझ में आएगा, जब हम इसे क्या करेंगे बेटा, इसके ऊपर स्टडी करेंगे, इसके ऊपर रिसर्च करेंगे, तब समझ में आएगा कि इसका कंपोजिशन क्या है, ठीक है। बाद में क्या करोगे आप, इसके ऊपर एक्सपेरिमेंट करोगे, कुछ ना कुछ तो एक्सपेरिमेंट करोगे ना आप इसके ऊपर, कि इसका इस्तेमाल क्या कर सकते हैं। अभी आपको पता है कि इसका बेटा बोर्ड पे लिखने के लिए इस्तेमाल किया जाता है। समझ में आ रही ना बातें? तो ये सारी जो चीजें हैं हम स्टडी करते हैं। जैसे कि पहले बात करेंगे ऑब्जर्वेशंस की, ऑब्जर्वेशन के बाद में उसके ऊपर एक्सपेरिमेंट करेंगे, एक्सपेरिमेंट के बाद में हमें समझ में आएगा कि उसका कंपोजिशंस क्या है। उसके बाद में आप सोचोगे, रीजनिंग कहते हैं उसे क्या कहते हैं बेटा, रीजनिंग का मतलब है कि आप सोचोगे कि इसका इस्तेमाल हम कैसे कर सकते हो। बोर्ड पे लिखने के लिए इस्तेमाल कर सकते हो, या शैतानी दिमाग लगा के किसी को मारने के लिए इस्तेमाल कर सकते हो। समझ में आ रही ना बातें? तो ये क्या है बेटा, ये रीजनिंग है कि हम इस चीज का जो हमें मिली है बेटा, इसका इस्तेमाल कैसे करेंगे। तो इन चीजों का नॉलेज गेन करना, कैसे गेन करना, ऑब्जर्वेशन से, एक्सपेरिमेंट से एंड रीजनिंग से। दैट काइंड अबाउट द साइंस, उसी को क्या कहते हैं बेटा, साइंस कहते हैं। तो देखो मैं डेफिनेशन लिख के बताता हूं आपको, समझ में आएगी बेटा। व्हाट इज मीन बाय साइंस, तो सबसे पहले देख लीजिए कि साइंस होता है। पहले देख लीजिए कि व्हाट इज मीन बाय साइंस। इधर देखिए, साइंस हम किसे कहेंगे। देखो साइंस जो है एक नॉलेज है, एक क्या है, नॉलेज। मुझे एक बात बताइए, ऑब्जर्व करने के बाद में, एक्सपेरिमेंट करने के बाद में, रीजनिंग के बाद में आपको एक नॉलेज मिल रहा है ना पर्टिकुलर टाइप का, कि हम इसे कैसे इस्तेमाल करेंगे, इसका कंपोजिशंस क्या है, इसका शेप क्या है, कैसा है, स्क्वायर है, सर्कुलर है, प्लेनर है, इसका शेप समझ में आ रहा है। तो ये हमें सारी बातें पता चल रही है। तो पता चलने को कहते हैं बेटा नॉलेज। क्या बोलते हैं, नॉलेज। कैसा नॉलेज होगा, एक सिस्टमैटिक नॉलेज होगा। कैसा नॉलेज होगा बेटा, एक सिस्टमैटिक नॉलेज। पहले ऑब्जर्व कर रहे हैं ना, कि पहले एक्सपेरिमेंट कर रहे हैं, पहले नहीं देखा नहीं, आंख बंद करके पट्टी बांध के तोड़फोड़ कर दिया इसका, ऐसा कर रहे हैं कि हम नहीं। तो एक पर्टिकुलर सिंक है उसमें। पहले ऑब्जर्वेशन करेंगे आप, बाद में क्या करेंगे बेटा, एक्सपेरिमेंट करेंगे, बाद में क्या करेंगे, रीजनिंग। तो इन तीन चीजों से मिलके जो आपको नॉलेज हासिल होगा, किसे हासिल होगा, मैनकाइंड को। किसको, मैनकाइंड को। हम ही तो नॉलेज हासिल कर सकते हैं ना। क्या जानवर नॉलेज हासिल कर सकते हैं? क्या जानवरों की क्षमता होती है कि वो नॉलेज को गेन कर ले? नहीं बेटा, इंसानों की ही क्या होती है, मैनकाइंड की ही एबिलिटी होती है कि वो नॉलेज को क्या कर सकते हैं, गेन कर सकते हैं। समझ में आ गई बात यहां पे? तो देखो बेटा, इसका आगे देखिए आप, मैंने क्या बोला, साइंस इट इज द सिस्टमैटिक नॉलेज। कैसा नॉलेज है बेटा, सिस्टमैटिक नॉलेज। सिस्टमैटिक नॉलेज, इधर देखिए आप, दैट इज सिस्टमैटिक नॉलेज। सिस्टमैटिक नॉलेज, सिस्टमैटिक नॉलेज गेन बाय, कौन गेन कर रहा है बोलो बेटा, गेन बाय, हम गेन कर रहे हैं ना। और हमें क्या कहते हैं बोलो, दैट इज गेन बाय मैनकाइंड, गेन बाय दी मैनकाइंड। अरे बोलना पड़ेगा ना, समझ में तो आ रहा है ना आपको। राइटिंग इतनी भी खराब नहीं बेटा, आपको समझ में आ रही होगी, ठीक है। सो दैट इज साइंस इज अ सिस्टमैटिक
नॉलेज गेन बाय मैनकाइंड। कौन गेन करेगा? बोलना पड़ेगा, इंग्लिश में बोलना पड़ेगा बेटा, ठीक है। सो दैट इज गेन बाय दी मैनकाइंड। मैनकाइंड गेन कर रहा है, दैट इज थ्रू। थ्रू पहले क्या बोला था मैंने? बोलो थ्रू ऑब्जर्वेशन। अरे क्या बोला था? ऑब्जर्वेशन। क्या बोला बेटा? ऑब्जर्वेशन। ऑब्जर्वेशन के साथ में क्या किया? एक्सपेरिमेंट। क्या किया? एक्सपेरिमेंट। तो थ्रू दैट इज द ऑब्जर्वेशन। बाद में क्या बात करेंगे बेटा हम? किसकी? एक्सपेरिमेंट की। और एक्सपेरिमेंट के बाद में क्या बोलेंगे हम? एंड रीजनिंग। एंड क्या बोलेंगे बेटा? रीजनिंग। इन तीन चीजों से मिलके जो कोई भी नॉलेज हासिल होगा मैनकाइंड को, थ्रू ऑब्जर्वेशन, थ्रू एक्सपेरिमेंट और रीजनिंग, दैट्स सिस्टमैटिक नॉलेज विच इज कॉल्ड एज दी, क्या बोलते हैं बेटा उसको? साइंस कहते हैं। क्या बोलते हैं? साइंस। तो पहली बात क्या बोला है? बोलो यहां पे, इट इज अ विच नॉलेज? सिस्टमैटिक नॉलेज। सिस्टमैटिक नॉलेज। इधर देखो बेटा, गेन बाय मैनकाइंड थ्रू, बोलो रे, थ्रू ऑब्जर्वेशन, थ्रू एक्सपेरिमेंट एंड रीजनिंग। पहला क्या है? ऑब्जर्वेशन। दूसरा क्या है? एक्सपेरिमेंट। तीसरा क्या है? रीजनिंग। जो कोई भी सिस्टमैटिक नॉलेज गेन होगा उसे क्या बोलेंगे बेटा आप? साइंस। अब सुन लीजिए कि ये जो साइंस है, इस साइंस के दो टाइप है। इस साइंस के कितने टाइप्स है? यहां पे दो टाइप का साइंस होता है बेटा। पहला होता है फिजिकल साइंस। पहला क्या होगा? बोलो रे। पहला होगा फिजिकल साइंस, फिजिकल साइंस। और दूसरा होगा बेटा बायोलॉजिकल साइंस। कौन सा साइंस होगा? बायोलॉजिकल साइंस। पहला कौन सा है? बोलो फिजिकल साइंस। दूसरा क्या होगा बेटा? बायोलॉजिकल साइंस। अब सवाल यह है कि फिजिकल साइंस किसे कहेंगे और बायोलॉजिकल साइंस किसे कहेंगे? तो बात करते हैं एक एक करके। साइंस जो है बेटा नॉलेज है, मोटा मोटा सुन लीजिए कि नॉलेज है जो हम गेन करते हैं ऑब्जर्वेशन से, एक्सपेरिमेंट से और रीजनिंग से। अब दो तरह के साइंस के ब्रांचेस है या दो तरह के साइंस होते हैं। पहला होता है बोलो फिजिकल साइंस, दूसरा होता है बायोलॉजिकल साइंस। अब आपको एक बात तो समझ में आ रही है ना कि साइंस में हम स्टडी कर रहे हैं, इसमें क्या कर रहे हैं बेटा? स्टडी कर रहे हैं। तो ये फिजिकल साइंस हो या बायोलॉजिकल साइंस हो, इनमें भी तो हम स्टडी करेंगे। अब सवाल ये है कि हम फिजिकल साइंस में किसका स्टडी करेंगे, बायोलॉजिकल साइंस में किसका स्टडी करेंगे? तो इधर देख लीजिए बेटा, इन फिजिकल साइंस देयर इज अ स्टडी ऑफ नॉन लिविंग थिंग्स। किसका स्टडी करेंगे हम? नॉन लिविंग थिंग्स का। बेटा जिसमें हम नॉन लिविंग थिंग्स का स्टडी करते हैं उसे क्या कहते हैं? बोलो फिजिकल साइंस। क्या बोलेंगे उसे? फिजिकल साइंस। और जिस साइंस में हम लिविंग थिंग का स्टडी करेंगे, द साइंस in which the study of बोलो रे, study of living things, that science which is called as the, उसे क्या बोलेंगे आप? बायोलॉजिकल साइंस। समझ में आया? सिंपल है। जिसमें हम लिविंग थिंग का स्टडी करेंगे उसे क्या बोलेंगे? बायोलॉजिकल साइंस। और जिसमें हम नॉन लिविंग थिंग का स्टडी करेंगे उसे क्या कहेंगे? फिजिकल साइंस। जैसे कि स्टोन है, मैटर है, सब्सटेंस है, केमिकल्स है, मेटल्स है। लिविंग है कि नॉन लिविंग है? नॉन लिविंग। जो मेटल्स आते हैं जैसे कि आयरन यूज करते हो आप, कॉपर यूज करते हो, गोल्ड यूज करते हो कि नहीं करते हो? तो बेटा ये सारे के सारे लिविंग है या नॉन लिविंग है? नॉन लिविंग। तो इन सब का स्टडी हम किस में करेंगे? फिजिकल साइंस में। और जो लिविंग थिंग्स है जैसे कि प्लांट्स है, प्लांट्स क्या है? लिविंग थिंग्स है। एनिमल्स क्या है? लिविंग थिंग्स है। तो प्लांट्स और एनिमल का स्टडी हम किस में करेंगे बेटा? बायोलॉजिकल साइंस में करेंगे। समझ में आ रही है ना बातें आपको? मतलब एक बात तो आपको समझ में आ रही है यहाँ पे कि बायोलॉजिकल साइंस में लिविंग थिंग का स्टडी होगा और केमिकल साइंस में, बायोलॉजिकल साइंस में लिविंग थिंग का स्टडी होगा और फिजिकल साइंस में नॉन लिविंग थिंग का स्टडी होगा। तो बेटा यहां से आपको निकल के आता है कि बायोलॉजिकल साइंस की ब्रांच जो है वो है बायोलॉजी। वो क्या है? बायोलॉजी। क्योंकि हमें पता है ना कि जो प्लांट्स एंड एनिमल्स होते हैं, बेटा वो सिर्फ हम किस में स्टडी करते हैं? उसे बोलो बायोलॉजी में ही करते हैं। समझ में आ रहा है ना? प्लांट्स एंड एनिमल का स्टडी बेटा जो होता है वो किस में होता है? बायोलॉजी में होता है। तो हम बोल सकते हैं कि बायोलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजिकल साइंस। अरे समझ में आ रहा है या नहीं आ रहा है? बायोलॉजी में आपको अच्छी तरीके से पता है बेटा कि प्लांट्स और एनिमल का स्टडी होता है। तो बायोलॉजी जो रहेगी वो कौन से साइंस की ब्रांच रहेंगी? बायोलॉजिकल साइंस की। अब बताइए फिजिक्स में किसका स्टडी होता है? मैटर का स्टडी होता है कि नहीं होता है? केमिस्ट्री में केमिकल कंपोनेंट का, मेटल का, नॉन मेटल का, एलिमेंट्स का स्टडी होता है। तो ये सारी समझ में आ रही है ना बातें आपको? ये क्या है? नॉन लिविंग थिंग्स है। तो अगर मैं बेटा फिजिकल साइंस की अगर ब्रांचेस अगर बताऊं आपको तो पहली ब्रांच तो फिजिक्स ही हो जाएगा। अरे होगा या नहीं होगा? होगा ना? अरे पहली ब्रांच क्या हो जाएगा? फिजिक्स। फिजिक्स में नॉन लिविंग थिंग्स का स्टडी होता है या लिविंग थिंग्स का स्टडी होता है? नॉन लिविंग थिंग्स का।
जैसे कि फॉर एग्जांपल दूसरा बताइए केमिस्ट्री, पता है ना आपको केमिस्ट्री, केमिस्ट्री में किसका स्टडी होगा? नॉन लिविंग थिंग्स का होगा स्टडी। समझ में आ रही है ना बात आपको? तो बेटा केमिस्ट्री कौन से साइंस की ब्रांच होगी बताइए? फिजिकल साइंस। मैं यहां से आपको क्या बताना चाहता हूं, समझ में आ रहा है ना आपको? मैं बेटा यहां से लेके आ रहा हूं आपको, मतलब जीरो लेवल से बता रहा हूं आपको कि क्या होने वाला है करके, ठीक है? डायरेक्ट ऐसा नहीं उठा के पढ़ा दिया केमिस्ट्री, केमिस्ट्री की क्या होता है, फिजिकल साइंस। फिर आपको ये तो समझना चाहिए कि मैं लिख दूंगा वहां पे कि केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ फिजिकल साइंस। तो फिजिकल साइंस क्या होता है ये समझिएगा पहले, कि फिजिकल साइंस in which the study of non-living things, and chemistry is the branch of physical science, physics is also branch of physical science, and the biology is the science of biological science, biological science। यहां तक किसी को कोई परेशानी है क्या? आ गया सबको समझ में? क्लियर है बेटा सबको? पीछे बेटा आ रहा है ना समझ में? देखो यहाँ पे जिसमें लिविंग थिंग का स्टडी होगा बेटा उसे कहेंगे बायोलॉजिकल साइंस, और जिसमें नॉन लिविंग थिंग का स्टडी होगा उसे कहेंगे फिजिकल साइंस। बात करें फिर केमिस्ट्री की, अभी बढ़े आगे, चलिए इधर देखिए। अब बात करते हैं हम किसकी? केमिस्ट्री की। अब आप ही बोलेंगे बेटा केमिस्ट्री क्या होता है। इधर देखिए, व्हाट इज केमिस्ट्री, व्हाट इज केमिस्ट्री। चलिए बढ़ाइए, ये किसकी ब्रांच है बोलो? इट इज अ ब्रांच, बोलो बेटा, इट इज अ ब्रांच ऑफ, बोलो ना, फिजिकल साइंस। फिजिकल साइंस बोलना पड़ेगा यार, मैं आपको मेरे पीरियड में, मेरे लेक्चर में भी तो बोलना पड़ेगा आपको। थोड़ी सी तकलीफ होगी पहले, लेकिन बाद में आपको आदत हो जाएगी। बोलने से क्या होता है? बोलने से बहुत सारी चीजें हमें दिमाग में बेटा क्या होती है, हमर होती है लगातार, वो लॉन्ग टाइम तक याद रहती है। तो केमिस्ट्री में बोलना भी पड़ेगा आपको, ध्यान भी देना पड़ेगा, ठीक है? सो दैट इज द ब्रांच ऑफ विच साइंस? फिजिकल साइंस, फिजिकल साइंस। अब बात करेंगे कि ये किसका स्टडी करता है? दैट डील्स, ये किसके बारे में डील्स करता है? दैट डील्स द स्टडी ऑफ, ये किसके बारे में स्टडी करता है? स्टडी ऑफ। इधर देखिए, दैट डील्स दी स्टडी ऑफ, और दैट डील्स बोल सकते हो अपन, सीधा सीधा ये ना लिख के दैट डील्स भी बोल सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं। दैट डील्स दी, इधर कंपोजिशन, किसके बारे में बात करेगा? कंपोजिशन। अच्छे से लिख रहा हूं बेटा, इधर देख लीजिए आप क्या लिख रहा हूं यहाँ पे, कंपोजिशन। ये किसके बारे में बात करता है? कंपोजिशन। अब सवाल ये है कि किसका कंपोजिशन, बाद में बात करेंगे। कंपोजिशन के बाद में बात करता है बेटा ये स्ट्रक्चर की। किसकी बात करता है? स्ट्रक्चर की। स्ट्रक्चर के बाद में एंड, स्ट्रक्चर किसका ये भी बात करेंगे, एंड प्रॉपर्टीज ऑफ, एंड प्रॉपर्टीज, क्या बोलेंगे आप यहाँ पे? प्रॉपर्टीज ऑफ मैटर। किसकी प्रॉपर्टी? मैटर की प्रॉपर्टी। अब मैटर तो पता है ना आपको क्या होता है, तो सॉलिड, लिक्विड और गैस, द एनीथिंग दैट हैज मास एंड ऑक्यूपाई द स्पेस व्हिच इज कॉल्ड मैटर, कहते हैं उसे। ये चीज है बेटा, ये मैटर है या नहीं है? यहाँ पे इसको कुछ ना कुछ मास होगा ना, 2-3 क्विंटल तो होगा कि नहीं होगा? अरे 2-3 क्विंटल होगा कि इसको मास, इस पेन को बेटा होगा 20-25 ग्राम होगा। अरे होगा कि नहीं होगा? कि 2-3 क्विंटल होगा क्या? नहीं ना। अगर मैं इसको मास है बेटा, 20-25 ग्राम मान लिया हमने मास है, अगर यहां पे रख दूं मैं, तो ये स्पेस ऑक्यूपाई कर रहा है कि नहीं कर रहा है? तो ऐसी चीजें जिसे मास होता और जो स्पेस को क्या करती है बेटा? ऑक्यूपाई करती है, उसे क्या बोलते हैं? मैटर बोलते हैं। उसे क्या बोलते हैं? मैटर। मैटर की पूरा खानदान बताऊंगा आपको क्या होता है मैटर, मैटर का क्लासिफिकेशंस क्या होता है, सारी बातें एक एक करके निपटाएंगे हम। पहले इसे देख लीजिए। अब हम किसकी बात करने वाले हैं बोलो? पहले कंपोजिशंस, कंपोजिशन के बाद में स्ट्रक्चर एंड प्रॉपर्टीज ऑफ मैटर। किसकी प्रॉपर्टीज बात करने वाले हैं? मैटर की। किसका कंपोजिशन देखने वाले हैं? मैटर का। किसका स्ट्रक्चर देखने वाले हैं बेटा? मैटर का। एंड ये इंपॉर्टेंट बात है, एंड देयर ट्रांसफॉर्मेशन, एंड देयर ट्रांसफॉर्मेशन। किसका ट्रांसफॉर्मेशन? मेरा। ऐसा होगा क्या? मेरा ट्रांसफॉर्मेशन बोल रहा हूं क्या बेटा? नहीं। किसका ट्रांसफॉर्मेशन? मैटर का ट्रांसफॉर्मेशन। आपने सुना होगा ना, इंसानों का भी ट्रांसफॉर्मेशन होता है कि नहीं होता है? कोई मोटा सा रहता है, बाद में क्या हो जाता है, 4-5 किलोमीटर रोज की दौड़ लगा देता है, दुबला सा हो जाता है, होता है कि नहीं होता है? तो उसे ट्रांसफॉर्मेशन बोलते होंगे आप, उसे भी ट्रांसफॉर्मेशन बोलते हैं। मैटर का भी क्या होता है? ट्रांसफॉर्मेशन होता है। बात करेंगे, देखो मतलब सारी चीजें हम किसके बारे में पढ़ने वाले हैं? मैटर के बारे में ही पढ़ने वाले हैं बेटा। केमिस्ट्री में हम किसके बारे में पढ़ने वाले हैं? मैटर। लेकिन कौन सी चीजें हम मैटर की कौन सी चीजें पढ़ने वाले हैं केमिस्ट्री में? पहला क्या है? कंपोजिशन। दूसरा क्या है? स्ट्रक्चर। तीसरा क्या है? प्रॉपर्टीज। किसकी प्रॉपर्टीज? मैटर की प्रॉपर्टी। और किसका ट्रांसफॉर्मेशन? मैटर का ही ट्रांसफॉर्मेशन। पहला बोलो एक बार, कंपोजिशन, स्ट्रक्चर, कंपोजिशन ऑफ मैटर एंड देयर ट्रांसफॉर्मेशन, दैट ब्रांच ऑफ फिजिकल साइंस व्हिच इज कॉल्ड एज द, क्या बोलेंगे बेटा उसे आप? केमिस्ट्री बोलेंगे। क्या बोलेंगे? केमिस्ट्री। अब एक एक करके बात करते हैं।
मैटर को एक एग्जांपल लेंगे, कोई भी एक एग्जांपल उठा सकते हैं हम यहाँ पे, जैसे कि वाटर ले लीजिए। क्या ले लीजिए? वाटर। वाटर के बारे में बात करेंगे, ठीक है। अब अगर आपसे मैं पूछूं कि वाटर का कंपोजिशन क्या है, ये देख लीजिए, यहाँ पे एक बर्तन लिया हमने, बर्तन समझता है ना आपको? हाँ, एक कंटेनर लिया बेटा हमने, एक कंटेनर लिया, इसके अंदर वाटर है। मैंने क्या बोला? इसके अंदर वाटर है, ठीक है। वाटर का फॉर्मूला क्या होता है? बोलो बेटा। H2O होता है ना, H2O। ये तो आपको ऑलरेडी पता है कि H2 है। अगर मैं आपसे पूछूं कि इस वाटर का कंपोजिशन क्या है, बताइए। अगर मैं आपसे पूछूं बेटा कि इस वाटर का कंपोजिशन क्या है, कंपोजिशन ऑफ वाटर, मतलब समझ में आ रहा है क्या? कंपोजिशन मतलब वो वाटर किस चीज से मिलके बना हुआ है, वो किससे मिलके बना हुआ है, बताइए जरा, किससे मिलके बना हुआ है? क्या नजर आ रहा है आपको? कितने हाइड्रोजन और ऑक्सीजन से मिलके बना हुआ है? अरे किससे मिलके बना हुआ है? हाइड्रोजन और ऑक्सीजन से। बता सकते हो ना, देख के बता सकते हो ना बेटा की वॉटर जो आहे तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून बनलेला आहे, त्याच्यामध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम आहेत आणि एक ऑक्सिजनचा ॲटम आहे। तर इथं लिहू शकतो आपण बेटा, पहा याच्यामध्ये काय आहे? 2 हायड्रोजनचे ॲटम आहे आणि एक काय बेटा? ऑक्सिजनचा ॲटम। झालं कंपोजिशन। कोणाचं कंपोजिशन आहे हे? वाटरचं कंपोजिशन, ठीक है। दूसरी बात देख लीजिए। दूसरी बात, अगर मैं यहां से पूछूं आपको कि इसका स्ट्रक्चर क्या होगा, इसका क्या होगा बेटा? स्ट्रक्चर। ऐसे नहीं चलेगा, गंदा हो रहा है ये, इसे थोड़ा अच्छा लिखना पड़ेगा, ठीक है। अब इसका स्ट्रक्चर अगर आपसे पूछ लूं तो देखो, वाटर का स्ट्रक्चर क्या होता है? आपको एक बात तो क्लियर है ना कि वाटर में, एक बात तो आपको क्लियर है कि वाटर में 2 हाइड्रोजन एटम है और एक क्या है बेटा? ऑक्सीजन एटम है। तो वो कैसे होते हैं? देखो, यहां पे होता है, सेंटर में होता है ऑक्सीजन, सेंटर में क्या होता है? ऑक्सीजन। और ये ऑक्सीजन के इस तरीके से 2 हाथ, ये 2 हाथ हो गए ऑक्सीजन के, ठीक है। ये 2 हाथ ऐसे होते हैं बेटा, ये क्या हो गए? 2 हाथ हो गए ऑक्सीजन के 2 हाथ। पहले हाथ में हाइड्रोजन है और दूसरे हाथ में भी क्या है बेटा? हाइड्रोजन है। ऐसे होते हैं। इधर देख लीजिए, नजर तो आ रहा है ना आपको? ऑक्सीजन के 2 हाथ है, मतलब वो 2 बॉन्ड बना सकता है। 2 हाथ का मतलब उसकी वैलेंसी 2 है। बॉन्ड फॉर्म करने की टेंडेंसी को क्या कहते हैं बेटा? उसकी वैलेंसी। कार्बन के 4 हाथ होते हैं, आपको पता है, 4 बॉन्ड बनाता है, ठीक है। एक एक करके बात करेंगे, लेकिन थोड़ा कुछ चीजें अभी बेटा आपको याद भी रखनी है, ठीक है। जैसे कि मैंने बोला है कि ऑक्सीजन के 2 हाथ है, इसका मतलब है कि वो ज्यादा से ज्यादा कितने बॉन्ड बनाएगा? 2 बॉन्ड बनाएगा। कार्बन के 4 हाथ है तो वो कितने बॉन्ड बनाएगा? 4 बॉन्ड बनाएगा, ठीक है। अब देखो, इसके 2 हाथों में 2 हाइड्रोजन है, 2 हाथों में क्या है बेटा? 2 हाइड्रोजन है। अब एक और देख लीजिए आप, यहां पे बेटा इस ऑक्सीजन के 2 कान भी होते हैं। क्या होते हैं? 2 कान भी होते हैं। 2 ऑक्सीजन, ये कान क्या होते हैं? क्या बोलते हैं इसे? लोन पेयर। अभी सिर्फ ध्यान में रखिए आप बेटा, सारी बातें आज के लेक्चर में थोड़ी ना बता सकता हूं मैं आपको कि लोन पेयर क्या होती है, बॉन्ड पेयर क्या होती है, बताऊंगा ना आपको धीरे धीरे समझ में आएगी। सिर्फ आप समझ लीजिए कि ऑक्सीजन के 2 हाथ है यहाँ पे वाटर के अंदर और 2 क्या है? कान है। तो 2 कान को बेटा, कान को कहते हैं लोन पेयर। क्या बोलेंगे यहाँ पे? लोन पेयर। लोन पेयर, लोन पेयर मतलब ये कर्जा वर्जा कुछ नहीं है ऐसा, ठीक है। वो लोन का स्पेलिंग अलग होता है, LOANE होता है, ठीक है। ये लोन पेयर है। ये क्या है? लोन पेयर। मतलब इसके ऊपर एडिशनल इलेक्ट्रॉन होते हैं, उसे कहते हैं लोन पेयर, ठीक है। ये समझ में आया? 2 बॉन्ड है, 2 लोन पेयर है। 2 बॉन्ड का मतलब होता है बॉन्ड पेयर। बॉन्ड का मतलब क्या होता है? बॉन्ड पेयर। इधर देख लीजिए, ये क्या है बेटा? ये बोलिए, ये क्या है? बॉन्ड। जो ये डंडा नजर आ रहा है ना आपको, इसे क्या बोलते हैं? बोलो। इसे कहते हैं बॉन्ड पेयर। इसे क्या कहते हैं? बॉन्ड पेयर। देखिए, आराम से देखिए आप, वाटर को जरा आप अच्छे से देख लीजिए एक बार। आपने इतना गौर से तो पहले कभी देखा नहीं होगा, तो आज देख लीजिए इसे आप, ठीक है। वाटर का जो स्ट्रक्चर है, वाटर का जो शेप है, वो कुछ इस तरीके से होता है। क्लियर है? जिसके पास में क्या होते हैं? 2 लोन पेयर होते हैं और 2 बॉन्ड पेयर होते हैं। 2 डंडे मतलब 2 बॉन्ड पेयर और 2 कान मतलब 2 लोन पेयर। वाटर जवळ बेटा, वाटर मधला जो ऑक्सिजन आहे त्याच्याकडे 2 लोन पेयर आहे आणि 2 बॉन्ड पेयर आहे। 2 बॉन्ड पेयर आणि 2 लोन पेयर। अगर इन बॉन्ड पेयर और लोन पेयर को अगर हम जोड़ देंगे, इन्हें क्या करेंगे बेटा? जोड़ देंगे, तो वो कुछ ऐसे नजर आएगा। मैं दोबारा से निकाल के बताता हूं आपको। इधर देख लीजिए, इसको मैं दोबारा से निकाल के बताता हूं। यही स्ट्रक्चर को मैं दोबारा से निकाल के बताता हूं। यहां पे जैसे कि सबसे पहले क्या होगा यहाँ पे? इधर देखिए, ये क्या होगा बेटा? ऑक्सीजन होगा। ये क्या होगा? हाइड्रोजन होगा। ये क्या होगा बेटा? हाइड्रोजन होगा। ये क्या होगा? लोन पेयर होगा। और ये ऊपर क्या होगा? एक दूसरा लोन पेयर। तो दिख रहे हैं आपको 2 लोन पेयर, 2 लोन पेयर है और 2 क्या है बेटा? बॉन्ड पेयर है। अगर मैं इन्हें जोड़ दूं, इन्हें क्या कर दूं बेटा? ऐसे जोड़ दूं। ऐसे जोड़ दिया मैंने इसे, इधर देखिए, नजर आ रहा है ना आपको? ऐसे अगर जोड़ दिया तो ये आपको नजर आएगा पिरामिड की तरह। किसकी तरह नजर आएगा? पिरामिड की तरह। पिरामिड तो देखा होगा ना आपने, गए थे ना आप इजिप्ट को देखने के लिए, ठीक है। वैसा तो पता है ना आपको पिरामिड कैसा होता है? तो पता है ना रे पिरामिड कैसा होता है? तो इतना सोचने की, ज्यादा दिमाग लगाने की जरूरत है कि उसको पिरामिड
पिरामिड ऐसा होता है ना, पिरामिड, तो इसका जो शेप है ना बेटा ये पिरामिडल होता है। समझ में आ रहा है? इसका जो स्ट्रक्चर्स है ये पिरामिड की तरह दिखता है वाटर का। आप वाटर बड़े बेरहमी से आप वाटर पी लेते हो, मैं भी पीता हूँ, ऐसी कोई बात नहीं बेटा, कोई सोचते नहीं हम कि वाटर का क्या हाल होता होगा बॉडी के अंदर जाने के बाद में, जाने दीजिए, हमें उससे कोई मतलब नहीं क्या हाल होता है, हमें बात करनी है किसकी, स्ट्रक्चर की, कि उसका शेप क्या होता है। आइंदा से ध्यान में रखना बेटा, वाटर का जो शेप होता है वो होता है कैसा, पिरामिडल। कैसे हो जाएगा बोलो बेटा, पिरामिडल। समझ में आई दो चीजें आपको? वाटर का कंपोजिशन क्या है, हाइड्रोजन और ऑक्सीजन। हाइड्रोजन और ऑक्सीजन से मिलके क्या बना है बेटा, वाटर बना है, जिसमें 2 हाइड्रोजन है और 1 ऑक्सीजन है। और एक मजेदार बात समझ में आ गई आपको कि वाटर में के जो ऑक्सीजन है उसके बाद 2 लोन पेयर है, 2 बॉन्ड पेयर है। 2019 में पूछा गया है नीट में कि वाटर कंटेन 2 लोन पेयर, 2 बॉन्ड पेयर, 1 बॉन्ड पेयर, 2 लोन पेयर, 2 बॉन्ड पेयर, 1 लोन पेयर। समझ में आ रहा है नहीं आया? पूछा गया 2019 में पूछा गया, इसलिए बता दिया आपको। वैसे भी बताता हूं आगे, लेकिन अभी बता दिया तो समझ में आ गई ना बात आपको। ये नहीं भी समझ में आया हो तो याद रखिए आपके 2 बॉन्ड पेयर होते हैं और 2 लोन पेयर होते हैं करके, ठीक है। स्ट्रक्चर कैसे होता है वाटर का, पिरामिडल। ये भी पूछा गया कि वाटर का शेप कैसे होता है या स्ट्रक्चर कैसे होता है, कैसे होता है, पिरामिडल होता है। कैसे होता है, पिरामिडल। समझ में आया? क्लियर है अभी बात? अब बात करेंगे प्रॉपर्टीज ऑफ मैटर। प्रॉपर्टीज ऑफ मैटर। अब वाटर लिया है हमने, वाटर की प्रॉपर्टीज क्या है? वाटर का कलर कौन सा होता है, काला पीला नीला, कौन सा होता है, कौन सा होता है रे, कलरलेस। वाटर पीते हो ना इतना सोचना पड़ता है कि यार वाटर का कलर कौन सा होता है, कलरलेस। वाटर का टेस्ट कैसे होता है, मीठा होता है, फीका होता है, खारा होता है या टेस्टलेस होता है, टेस्टलेस होता है। क्या होता है, टेस्टलेस। समझ में आ रही है ना बातें आपको? वाटर का बॉइलिंग पॉइंट कितना है, कितने टेम्परेचर पे बॉइल हो जाता है वाटर, 100 डिग्री सेल्सियस। वेरी गुड। कितने डिग्री सेल्सियस पे, 100 डिग्री सेल्सियस पे। वाटर का फ्रीजिंग पॉइंट क्या है, वाटर आइस में कब कन्वर्ट हो जाता है, 0 डिग्री सेल्सियस पे, 0 डिग्री सेल्सियस। ये क्या है, वाटर की प्रॉपर्टी है। अरे वाटर के क्या है, गुणधर्म। गुणधर्म समझता ना आपको, प्रॉपर्टीज। समझ में आया ना? देख के बता सकोगे ना आप कि वाटर का कलर क्या है, वाटर क्या है, कलरलेस है। टेस्ट क्या है, टेस्टलेस है। समझ में आ रहा है? बॉइलिंग पॉइंट कितना है, 100 डिग्री सेल्सियस। फ्रीजिंग पॉइंट कितना है, 0 डिग्री सेल्सियस। 0 डिग्री सेल्सियस पे वाटर किस में कन्वर्ट हो जाएगा, आइस में कन्वर्ट हो जाएगा। किस में कन्वर्ट हो जाएगा, आइस में। समझ में आया? प्रॉपर्टीज लिख के दूं या समझ में आया बता दूं? यहाँ पे देखो लिख के बताता हूं आपको। इधर देखिए बेटा, वाटर की प्रॉपर्टीज, इधर देखिए आप, यहां पे देख लीजिए। अब आप किसकी बात करने वाले हैं बेटा, हम प्रॉपर्टीज ऑफ वाटर। बहुत सारी प्रॉपर्टीज है, लेकिन कुछ प्रॉपर्टीज तो आपको समझा देता हूं। प्रॉपर्टीज ऑफ वाटर, प्रॉपर्टीज ऑफ वाटर। चलिए पहली प्रॉपर्टी बोलो ना, आप ही ने तो बोला बेटा, क्या बोला, वाटर इज कलरलेस और कलरफुल। कलरलेस, इट इज कलरलेस, इट इज कलरलेस। बताइए सॉलिड है कि लिक्विड है? अरे लिक्विड है या सॉलिड है या गैस है? लिक्विड होता है। क्या होता है, लिक्विड। समझ में आ रहा है ना? अब वाटर क्यों, वाटर सॉलिड नहीं हो सकता क्या? हो सकता है। आइस क्या है, सॉलिड है। वाटर गैस नहीं हो सकता क्या, वाटर वेपर। लेकिन जो चीजें बेटा रूम टेम्परेचर पे जो स्थिति में पाई जाती है उनकी वो स्टैंडर्ड स्टेट हो जाती है। दोबारा से सुनो, रूम टेम्परेचर पे जो चीजें बेटा जो स्टेट में पाई जाएगी वो उनकी स्टैंडर्ड स्टेट हो जाएगी। जैसे कि वाटर रूम टेम्परेचर पे 25 डिग्री सेल्सियस पे कौन सी स्टेट में होता है, लिक्विड स्टेट में होता है। इसलिए वाटर को लिक्विड ही कहेंगे, ना कि गैस, ना कि सॉलिड। ठीक है, समझ में आया ना? तो वाटर क्या होता है बेटा, बोलो, इट इज कलरलेस लिक्विड, इट इज कलरलेस लिक्विड। नेक्स्ट बोलो, इट इज टेस्टलेस। बिल्कुल, इसका टेस्ट कैसे आता है बेटा, ये टेस्टलेस है। ये क्या है, टेस्टलेस है, बिल्कुल कोई टेस्ट नहीं है इसका। चलिए और क्या बोला, बोलो बेटा, बोलो बॉइलिंग पॉइंट क्या बोला इसका, बीपी। बीपी का मतलब यहाँ पे ब्लड प्रेशर नहीं होता बेटा, ये बॉइलिंग पॉइंट टी लिखा है यहाँ पे, ठीक है। क्या हो जाएगा, बॉइलिंग पॉइंट कितना है, बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सियस, 100 डिग्री सेल्सियस। और फ्रीजिंग पॉइंट एफपी, दैट इज फ्रीजिंग पॉइंट कितना है, 0 डिग्री सेल्सियस। कितना है, 0 डिग्री सेल्सियस। और वाटर की एक प्रॉपर्टी है, वाटर फ्लूइड है। वाटर क्या है, फ्लूइड है ना। फ्लूइड क्या होता है, जो बेटा क्या करेंगे हम, फ्लूइड को क्या करेंगे, नीचे अगर हमने क्या कर दिया, जमीन पे डाल दिया फ्लूइड को, इस तरीके से बॉटल लिया, आपसे वाटर लिया बेटा मैंने, जमीन पे डाल दिया इस तरीके से, तो वो दीवार पे चढ़ने लगता है। सही है ना, सही है क्या। वाटर को मैं बेटा फर्श पे डाल दूंगा, फर्शी पे स्टाइल पे डाल दूंगा, तो वो दीवारों पे चढ़ेगा क्या, नहीं चढ़ेगा ना। चढ़ेगा क्या वो, नहीं बेटा। वो क्या करता है, वो हायर लेवल से लोअर लेवल में आता है, ना कि लोअर लेवल से हायर लेवल में। अरे समझे हो या नहीं समझे हो कि वाटर बेटा हायर लेवल से लोअर लेवल की तरफ आता है। समझ में आया, क्लियर है बात। तो ये भी लिख दूं यहां पे, अरे लिखू यहां पे, ठीक है। सो देखो बेटा, यहां पे वाटर फ्लो,
वाटर फ्लो, फ्लो फ्रॉम, बोलो फ्रॉम, बोलो ना यार, हायर लेवल टू लोअर लेवल, हायर लेवल टू लोअर लेवल। बेटा हायर से लोअर लेवल की तरफ क्या हो जाएगा, ये फ्लो हो जाएगा, उसे क्या कहेंगे आप, वाटर। काफी है इतनी प्रॉपर्टीज, इतनी प्रॉपर्टीज समझ में आ गया आपको। ये सारी की सारी फिजिकल प्रॉपर्टीज है इसकी। केमिकल प्रॉपर्टी बाद में बात करेंगे कि केमिकल प्रॉपर्टी क्या होती है। केमिकल प्रॉपर्टी का मतलब होता है कि इसमें कौन कौन सी चीजें घुलेगी। वाटर में बहुत सारी चीजें घुलती है कि नहीं घुलती है? नमक घुलता है, शुगर घुलती है, लेमन जूस घुलता है। समझ में आ रही ना बातें आपको? समझ में आया? अगर आपने क्या लिया, एक ग्लास वाटर लिया बेटा, उसमें थोड़ी सी 20-25 ग्राम आपने शुगर डाल दी, शुगर डिजोल्व होगी वाटर में या नहीं होगी? होगी ना। और थोड़ा आधा चम्मच ऑयल डाल दिया नमक, वो भी घुलेगा या नहीं घुलेगा? घुल जाएगा। लेमन जूस डाल दीजिए आप उसके अंदर, वो भी घुल जाएगा। नींबू शरबत बन गया, पी लो आप उसे। आप समझ में आ रही ना बात? ये क्या हो जाएगी, केमिकल प्रॉपर्टीज हो जाएगी। ये क्या हो जाएगी, केमिकल प्रॉपर्टीज हो जाएगी। ठीक है, तो बात समझ में आ रही है ना कि प्रॉपर्टीज क्या होगी बेटा। एक मैं बता रहा हूं आपको कि मैटर की हमें प्रॉपर्टीज समझनी है, तो मैं आपको एक एग्जांपल लेके बता रहा हूं ना यहाँ पे। ऐसे ही हम मीथेन की प्रॉपर्टी की बात करेंगे, इथेन की प्रॉपर्टी की बात करेंगे, इथेनॉल की प्रॉपर्टीज की बात करेंगे, जितने भी आएंगे सबकी प्रॉपर्टीज बात करेंगे, एक एक करके निपटाएंगे ना उनको। पहले ये तो देख लीजिए। अब बात करेंगे किसकी, बोलो, ट्रांसफॉर्मेशन। अरे टोटल कितने बात पढ़ने वाले हैं, बस 10 मिनट में खत्म करने वाला हूं। ट्रांसफॉर्मेशन की बात करेंगे। ट्रांसफॉर्मेशन समझ, देखो पहले कंपोजिशन समझ में आया, कंपोजिशन क्लियर है सबको बेटा कि वाटर का कंपोजिशन क्या है। अब मैटर का कोई भी मैटर हो, जैसे कि CH4 है, मीथेन है, मीथेन का कंपोजिशन क्या होगा, एक कार्बन और 4 हाइड्रोजन। एक कार्बन है उसमें और क्या है बेटा, 4 हाइड्रोजन है। ये किसका कंपोजिशन है, मीथेन का कंपोजिशन है। क्लियर है बात यहाँ पे? किसी का भी कंपोजिशन निकाल सकते हैं, ठीक है, किसी का भी स्ट्रक्चर देख सकते हैं। जैसा हमने देखा है कि वाटर का स्ट्रक्चर कैसे है, पिरामिडल है। वाटर का स्ट्रक्चर पिरामिडल है, वैसे स्ट्रक्चर देख सकते हैं, इथेन का स्ट्रक्चर देख सकते हैं। एक एक करके बात करेंगे ना। अब बात करेंगे ट्रांसफॉर्मेशन। इधर देखो आप बेटा, बात करेंगे लास्ट में ट्रांसफॉर्मेशन ऑफ वाटर। ट्रांसफॉर्मेशन का मतलब क्या होता है, ट्रांसफॉर्मेशन का मतलब होता है फिजिकल स्टेट का ट्रांसफॉर्मेशन। ट्रांसफॉर्मेशन, अब ट्रांसफॉर्मेशन क्या है, फिजिकल स्टेट चेंज होना। क्या मैं वाटर जो है वो लिक्विड स्टेट में है, वाटर की जो स्टैंडर्ड स्टेबल स्टेट है कौन सी है बेटा, लिक्विड है। क्या मैं उसे गैस में कन्वर्ट कर सकता हूं, कर सकते हैं ना। वाटर लो आप, एक बर्तन में वाटर लो, उसे आपको गैस में करना है तो फ्रिज में ले जाकर रख दो आप, सही है ना। अरे सही है क्या, नहीं ना, फिर बेटा जो सही है उसे सही बोलना है, जो नहीं है वो नहीं बोलना है, उसको डरना है क्या उसको, नहीं ना। वाटर को बेटा, वाटर हमने एक बर्तन में वाटर लिया, उसे फ्रिज में रख दूंगा तो वो सॉलिड में चला जाएगा ना रे, वो गैस में जाएगा क्या, नहीं। उसको अगर गैस में भेजना है तो क्या करना पड़ेगा, उसे उबालना पड़ेगा ना, उसको हीट करनी पड़ेगी, उसे क्या करनी पड़ेगी, हीट करनी पड़ेगी। इसी को ट्रांसफॉर्मेशन कहते हैं, इसी को क्या बोलते हैं बेटा, ट्रांसफॉर्मेशन बोलते। इधर देखो बेटा, ये H2O क्या है बोलो, लिक्विड है। इधर देखिए, इधर देखिए, आराम से लिखता हूं, आराम से लिख रहा हूं, फास्ट तो नहीं बोल रहा ना मैं, समझ में आ रहा है ना कि फास्ट हो रहा है, नहीं ना। कभी कभार क्या हो जाता है बेटा, कभी कभार क्या होता है पढ़ाते वक्त एक आधे बार गियर बढ़ जाते हैं ऑटोमेटिक, ठीक है, तो थोड़ा बोलिएगा, अगर नहीं समझ में आया तो गियर अपन कम भी कर सकते हैं। चलिए इधर देखिए, इधर देखिए बेटा, ये है मेरे पास में वो H2, क्या है, H2O। H2O क्या होता है बोलो बेटा, लिक्विड होता है। क्या होता है, लिक्विड होता है। अगर बेटा मैंने इसको क्या कर दिया बोलो, हिट कर दिया, क्या कर दिया बेटा, हिट कर दिया, तो ये किसमें चला जाएगा बोलो, H2O गैस। किसमें चला जाएगा, H2O गैस, वेपर में चला जाएगा। किसमें चला जाएगा, वेपर में, हिट करने पे। तो देखो फिजिकल स्टेट चेंज हुई या नहीं हुई, फिजिकल स्टेट क्या हो गई, चेंज हो गई। अगर हाँ, अगर आपने क्या किया बेटा, इसको उल्टा कर दिया, इसको कूल कर दिया आपने, क्या कर दिया, वाटर वेपर को कूल कर दिया, तो किसमें आ जाएगा, लिक्विड में आ जाएगा। कूल कर दिया मतलब वाटर वेपर को अगर आप कूल करोगे तो बेटा लिक्विड में चला जाएगा ना वो। नहीं समझ में आ रहा है, अरे वाटर जो है वो लिक्विड है, उसको हम हीट करेंगे तो किसमें, वाटर वेपर क्या होते हैं, गैस होते हैं। क्या होते हैं, गैस। तो ट्रांसफॉर्मेशन हो गया ना, यहाँ पे लिक्विड किस में चला गया, गैस में चला गया। किस में चला गया, गैस में। क्या मैं इस वाटर वेपर को कूल करके लिक्विड में कन्वर्ट नहीं कर सकता, क्या कर सकते हैं ना। बारिश का जो पानी आता है, पता है ना आपको, कंडेंसेशन बोलते हैं उसको, बोलते कि नहीं बोलते, वाटर साइकिल पढ़ा होगा ना आपने, जो बेटा रिवर में का, पॉन्ड में का, लैक में का या ओशन में का जो वाटर वेपर से ऊपर जाते हैं, ऊपर जाके बादल बन के फिर से बरसते हैं बारिश के दिनों में। अभी तो बिन बारिश मतलब बिन मौसम बारिश हो रही है, अभी 2-4 दिनों से हो रही है ना, ठीक है। इधर देख लीजिए, तो वो क्या होता है कि नहीं होता ऐसे। अरे वाटर वेपर्स ऊपर जाएंगे, ऊपर जाके कूल होके फिर से बारिश हो जाएगी, मतलब फिर से पानी में कन्वर्ट हो जाएगा ना वो,
वही तो बोल रहा हूँ यार, मैं यहाँ पे नई चीजें क्या बोल रहा हूँ, आप देख रहे हो ना, रात दिन देख रहे हो आप। तो वाटर गैस का कन्वर्शन वाटर लिक्विड में, इसे भी ट्रांसफॉर्मेशन बोलते हैं। क्या बोलते हैं इसे? ट्रांसफॉर्मेशन। क्यों रे बेटा, यहाँ पे बताइए, मेरे पास में वाटर सॉलिड है, वाटर क्या है बेटा? सॉलिड है। क्या बोलते हैं इसको? आइस। आइस को हीट करोगे तो वाटर लिक्विड में चला जाएगा? अरे वाटर लिक्विड में जाएगा या नहीं जाएगा? जाएगा ना। वाटर लिक्विड को फ्रीज में रख दोगे आप, मतलब और कूल करोगे आप, तो किस में चला जाएगा? सॉलिड में। तो देखो, सॉलिड का लिक्विड में, लिक्विड का गैस में, गैस का सॉलिड में, सॉलिड का गैस में, इसे क्या कहते हैं? ट्रांसफॉर्मेशन। फिजिकल स्टेट चेंज होने को कहते हैं ट्रांसफॉर्मेशन। फिजिकल स्टेट चेंज होने को क्या कहते हैं? ट्रांसफॉर्मेशन। सॉलिड, अगर कोई सॉलिड लिक्विड में जा रहा है, लिक्विड गैस में जा रहा है, या गैस लिक्विड में जा रहा है, या लिक्विड सॉलिड में जा रहा है, तो अपनी जो फिजिकल स्टेट चेंज कर रहा है बेटा सब्सटेंस या मैटर, उसे कहते हैं मैटर का ट्रांसफॉर्मेशन। क्या बोलते हैं उसे? ट्रांसफॉर्मेशन ऑफ मैटर। समझ में आया? अभी देखो, एक डेफिनेशन से बेटा मैंने चारों चीजें आपको आराम से समझा दी यहाँ पे कि केमिस्ट्री में हम क्या क्या पढ़ने वाले। मोटा मोटा बता रहा हूं, मोटा मोटा क्या, थोड़ा बारीक भी बताया आपको कि यहाँ पे क्या होता है करके। ठीक है, तो समझ में आया आपको कि केमिस्ट्री में हम किसकी बात करने वाले हैं? कंपोजिशन की। दूसरा बोलो बेटा, स्ट्रक्चर। स्ट्रक्चर के बाद प्रॉपर्टीज। किसकी प्रॉपर्टीज? मैटर की प्रॉपर्टी। के मेरी प्रॉपर्टीज? नहीं बेटा, मेरी प्रॉपर्टीज आपको धीरे धीरे नजर आएगी क्या होती है करके। ठीक है, अभी नहीं, एक साथ नहीं पढ़ना है अभी प्रॉपर्टीज। नेक्स्ट बात करेंगे किसकी बेटा? ट्रांसफॉर्मेशन। किसका ट्रांसफॉर्मेशन? मैटर का ट्रांसफॉर्मेशन। समझ में आया आपको? यहां पे मैंने 2-3 बातें आपको बताई कि वाटर का जो है बेटा कंपोजिशन क्या होता है? हाइड्रोजन और ऑक्सीजन से मिलकर बना है। 2 हाइड्रोजन और 1 ऑक्सीजन। वाटर का शेप क्या है? पिरामिडल। बोलना पड़ेगा आपको, वाटर का शेप क्या है? पिरामिडल। कितने लोन पेयर, कितने बॉन्ड पेयर है वाटर के अंदर? 2 लोन पेयर, 2 बॉन्ड पेयर। 2 लोन पेयर और 2 बॉन्ड पेयर। समझ में आया? वाटर की प्रॉपर्टीज बता दिया आपको। वाटर की प्रॉपर्टीज के बाद में वाटर का क्या बताया? ट्रांसफॉर्मेशन। इन सारी चीजों को हम किस में पढ़ने वाले बेटा? केमिस्ट्री के अंदर पढ़ने वाले हैं। समझ में आ गई बात? यहाँ पे क्लियर है सबको? ट्रांसफॉर्मेशन समझ में आ रहा बेटा? फिजिकल स्टेट का चेंज होना, उसी को हम ट्रांसफॉर्मेशन कहते हैं। क्लियर है बात? साइंस समझ में आया? कैसा नॉलेज है साइंस? सिस्टमैटिक नॉलेज। गेन बाय हाथी, घोड़ा, मैनकाइंड। कौन गेन करेगा उसे? मैनकाइंड गेन करेगा। गेन बाय मैनकाइंड थ्रू ऑब्जर्वेशन। वेरी गुड। क्या बोलेंगे? ऑब्जर्वेशन। थ्रू ऑब्जर्वेशन, एक्सपेरिमेंट एंड रीजनिंग। ऑब्जर्वेशन, एक्सपेरिमेंट एंड रीजनिंग, व्हिच इज कॉल्ड एज, क्या बोलेंगे उसे? साइंस। देयर आर हाउ मेनी टाइप्स ऑफ साइंस आर देयर? 2 टाइप्स। नंबर 1 फिजिकल साइंस, दूसरा क्या रहेगा रे? बायोलॉजिकल साइंस। फिजिकल साइंस में स्टडी ऑफ नॉन लिविंग थिंग्स। किसकी स्टडी करेंगे? नॉन लिविंग थिंग। बायोलॉजिकल साइंस में किसकी स्टडी करेंगे? लिविंग थिंग्स की, जैसे कि प्लांट्स हो गया, एनिमल हो गया। किस में स्टडी करते हैं? प्लांट्स और एनिमल का? बायोलॉजी में। और जो केमिस्ट्री है, फिजिक्स है बेटा, या फिर जो अदर ब्रांचेस है साइंस के, उसका स्टडी किस में हो जाएगा बेटा? फिजिकल साइंस। फिजिकल साइंस की ब्रांच है केमिस्ट्री और फिजिक्स। फिजिक्स जो केमिस्ट्री है, केमिस्ट्री में किसका स्टडी करते हैं? बोलो। पहला क्या है? कंपोजिशन। बोलना पड़ेगा बेटा, क्या है? कंपोजिशन। दूसरा है स्ट्रक्चर। तीसरा है प्रॉपर्टीज ऑफ मैटर। प्रॉपर्टीज ऑफ मैटर। चौथा क्या है बेटा? ट्रांसफॉर्मेशन ऑफ मैटर। ट्रांसफॉर्मेशन ऑफ मैटर। क्लियर है बात? यहां पे कल के लेक्चर में बात करेंगे हम, दैट इज ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री। केमिस्ट्री की कौन कौन सी ब्रांच है? इनऑर्गेनिक केमिस्ट्री क्या होती है? ऑर्गेनिक केमिस्ट्री क्या होती है? फिजिकल केमिस्ट्री क्या होती है? एनालिटिकल केमिस्ट्री क्या होती है? बायो केमिस्ट्री क्या होती है? एक एक करके देखेंगे। समझ में आया आज का? क्लियर है सबको बेटा? देखो, जो बेटा डे 1 से प्रेजेंट रहेंगे बच्चे, उनको सारी चीजें समझ में आएंगे। जो बीच में आएंगे, एब्सेंट रहेंगे, तो उन्हें फिर समझने में, फिर आप क्या बेटा, मैं यहाँ पे मतलब मैं तकरीबन केमिस्ट्री 10 या 11 साल से पढ़ा रहा हूँ। 11 साल से पढ़ा रहा हूँ। तो अगर झकोले मारोगे, बीच में गैप मारोगे, तो 20 साल 30 साल वाला पढ़ाने वाला टीचर भी रहेगा, तो उसका भी समझ में नहीं आएगा आपको। ईमानदारी से प्रेजेंट रहना पड़ता है हर चीज को, और समझने की कोशिश करना पड़ता है। समझा के तो दूंगा आपको, मैं समझाने की अच्छे से कोशिश करूंगा आपको, ऐसी कोई बात नहीं, क्योंकि आपको बेटा सारी चीजें नहीं है, धीरे धीरे आपको समझ में आएगी। धीरे धीरे लेवल भी बढ़ाने वाले हैं, लेकिन जो बच्चे रेगुलर रहेंगे, शुरुआत से रहेंगे, उनको सारी चीजें समझ में आएगी। अब देखो, एक्चुअल में बैचेस जो होती है, क्लासेस जो होती है बेटा, वो जून से स्टार्ट होती है, लेकिन आप अभी से कर रहे हो ना, तो बेटा जो बच्चे जून में आएंगे ना, उससे 2 महीने आगे रहेंगे आप। बिल्कुल, आप ही सोचो, उनसे आगे रहेंगे आप, हर चीज में आगे रहेंगे। फिजिक्स में, केमिस्ट्री में, बायोलॉजी में, मैथमेटिक्स में, उनसे आगे रहोगे आप। उनको अच्छे से, मतलब उनमें और आप में रेस लगी है, तो बेटा 4 कदम तो आप वैसे ही उनसे आगे निकल गए ना, तो ये एडवांटेज होता है इसका। इसलिए हम बार बार बोल रहे हैं कि शुरुआत से प्रेजेंट रहना पड़ता है। आपके जो फ्रेंड्स वगैरह है, उन्हें भी बोलिए आप कि प्रेजेंट रहे शुरुआत से, ताकि समझने में आसानी हो आपको। ठीक है, तो चलिए ठीक है, थैंक यू बेटा। इसके आगे का जो है हम कल के लेक्चर में डिस्कस करने वाले हैं।
अभी का सर ने बोला है कुछ जाने का बोला था क्या?